ही विनंतीपूर्वक सर्व निटूरवासियांना सांगणं आहे माझं. आणि तुम्ही येत्या 7 तारखेला नवतरुण युवक मंडळ असतील, महिला वर्ग असतील, युवकांना मला सांगायचं आहे, येत्या 7 तारखेला आपल्या घराघरी जाऊन सांगा, एवढी वेळेस कपाटाला मतदान करा. तर जाता जाता एकच सांगेन, एक एक वोट जिला परिषद का विकास लिखेगा, एक एक वोट जिला परिषद का विकास लिखेगा, जो हुआ नहीं कभी तो इतिहास लिखेगा, जो हुआ नहीं कभी तो इतिहास लिखेगा. एक बार मौका देना ईमानदार प्रतिनिधि को, एक बार मौका देना ईमानदार प्रतिनिधि को, वो जनता का एक एक पैसा का हिसाब लिखेगा, वो जनता का एक एक पैसा का हिसाब लिखेगा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच पाया तुम्ही म्हणण्यासारखं आपल्या या उमेदवाराला नक्कीच निटूरकर साथ देतील, यात काही वावग नाही. धन्यवाद. यानंतर पालचिंचोलीची तोफ, खरं त्यांचा धबधबा पण आहे तिथं. असे आमचे आदरणीय रशीदचे मुजावर पालचिंचोली यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या निटूरवासियांना संबोधित करावं. शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नमूद करून माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करणार आहे. असं बोलावं असं काही वाटत नाही, पण बोलायसारखं लय त्यांच्यावर टीका करायची मग काही करायचंच नाही आपलं. आता एवढे जमलाव, एवढ्याला हातवरी करून नुसतं करतो, साखळी तयार झाली, आपला मतदारसंघ सगळा जिथून येते की का लोकांची लय गरज आहे, त्यांना सांगायची तर काही गरज आहे. आणि त्यांचं नाव घेऊन आपण बदनामी तोंडाची कशाला करून घेऊ. आपल्या आपल्या तोंडाला आपण चांगलं म्हणलेलं, पण त्यांचं नाव घेऊन त्यांनी आम्हाला काहीतरी म्हणावं का. नावच नको तुमचं, तुम्ही तिकडे जावा की आता पुरी की तुमचं कटाळा आला, कशाला करायचे. आले गरीब कुटुंबातली माणसं, आपले स्वभाव चांगली माणसं आहेत. आम्ही स्वभाव बघूनच प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये आलो. आम्ही शिवसेनेचे नव्हतो, पण आलो आम्ही. सगळ्यांना सहकार्य करूया. आणि आपणाला यावेळेस इथंच नाही, जिल्ह्यातच होणार नाही तर महाराष्ट्रात लौकिक होणार आहे. 2 मध्ये जर माझा 3रा काय येत नाही मला सांगा, येवच लागते. 2 मुलगी मुद्दा सुद्धा त्याचं चालूच राहते, त्याने त्याच्यावर करणार आहे. आपण कुणावर बी करायचं नाही, आपण आपल्या मनाचं करायचं. आपल्या मनाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. आपणाला आपल्या मनाचं करायचं, एवढ्यासाठीच बोलायला हवं, दुसरं काही नाही. सगळ्यांना सहकार्य करावं. हसबे साहेबांना निवडून देण्यासाठी आपण एक साखळी शपथ करून हातवरी करून सांगायची. बस साखळी शपथ, आपली साखळी शपथ आहे. शपथ दुसरी कशाची नाही, पैशाची नाही, कशाची नाही, काही. आपली साखळी शपथ करायची आपल्याला, साखळी. इमानदार तर काय पुन्हा कुणाचं बोलत काय. जय हिंद, जय महाराज. यानंतर आपल्या निटूर येथील बालाजी लवी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बालाजी लवी यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. थोडासा आपल्याकडे वेळ कमी आहे. आज श्री साधनाथ महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आज आपण जमलेलो आहोत. याचं कारण असं आहे की लातूर जिल्हा परिषद 2026 निवडणूक निटूर जिल्हा परिषद सर्कलची जी काही होऊ घातलेली आहे, त्यामध्ये
आत्ताच सांगितल्याप्रमाणे शिवसेना शिंदे गटाची पुरस्कृत उमेदवार आदरणीय परमेश्वर भैया हसबे यांच्या प्रचारार्थ आज जी काही सभा आहे, आता खरं सांगायचं म्हणलं तर एखाद्या पक्षानं पुरस्कृत करायचं ठीक आहे, पण आम्ही तर गावानंच पुरस्कृत केले ह्यांना. गाव समजा सोबत आहे का नाही झालं. आज माझ्या भाषणाचं प्रास्ताविक करण्याच्या अगोदर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्याचे कैवारी ज्यांनी लेखनातून मांडलं असे ते महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराला अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. खरं बघायला गेलं तर 2-3 दिवस झालं मी पानचिंचोली पासून खडकउमरगा बसपूर पर्यंत फिरतोय. एकच चर्चा आहे, पानचिंचोली मध्ये गेलो, सभा तर चांगल्या मोठ्या पद्धतीची झालीच, पण आपण मागच्या काळामध्ये पानचिंचोलीच्या उमेदवाराला निवडून दिलं होतं, त्यामध्ये निटूरवासियांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांनी म्हणले आता आम्ही पण तुमच्या निटूरच्या उमेदवाराला निवडून देऊन त्या ठिकाणी लीड देऊन पानचिंचोली मधून त्याची परतफेड करणार आहोत. हे एवढं मोठं मन पानचिंचोली वासियांनी केलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी काल मसलग्याला सभा झाली, मुगावला सभा झाली. भरपूर मोठ्या प्रमाणामधले तिथले जे तरुण आहेत, ज्यांचं मत परिवर्तनवादी आहे, परिवर्तनवादी भूमीच आहे आपली ही. कारण लोकसभेला बघितलेला आहे, विधानसभेला बघितलेला आहे आपण, परिवर्तनाच्या दिशेनं मतदान या भागामध्ये पडलेलं आहे. त्याच कुठंतरी राग धरून त्या ठिकाणी उमेदवारी देताना सुईच्या दिल्या गेल्यात. मला काही बोलायचं नाही. उमेदवाराची पार्श्वभूमी काय, कुणाची काय तुम्हाला माहिती आहे, चर्चा करणार आहोत तुम्ही. मी बोलणे इतपत त्यांचं काही नाही, पण कर्तव्य पंचायतच्या मधलं छोट्या गावची सरपंच कोण काहीतरी केलंय, कोण तर 4-4 पदावर बसावं म्हणते, एका पदाला न्याय देणं होईना गेले. काय बोलावं कुणाच्या संदर्भात. राहिला विषय, आता आमचा माणूस एवढा चांगला आहे, चांगला आहे का तर चांगला आहे का बर. अहो तुम्हाला एखादी क्षेत्राची माहिती नाही, तशा असंख्य क्षेत्रामध्ये काम केलेला आमचा माणूस आहे. शिक्षण क्षेत्र असेल, माध्यमिक पर्यंतच तुम्हाला माहिती आहे, युनिव्हर्सिटी लेवलला काय चालतंय, राज्य लेवलला काय चालतंय माहिती आहे का कुणाला. माझ्या कितीतर सहकार्याचे प्रश्न त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये. कारण शिक्षण हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आणि शिक्षणामध्ये प्रगती करायची झाली तर शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगला माणूस म्हणून आदरणीय परमेश्वर भैया हसबेकर इथले नवतरुण नवयुवक बघतात. त्या ठिकाणी आता विषय राहिला ओळखी पाळखीचा. दिल्लीपर्यंत ओळखी येत्या भैयाच्या, माहिती आहे तुम्हाला. तर गडकरी साहेब असतील, विनोद तावडेजी असतील, तुम्ही त्याचं तर टेन्शन घेऊच नका. म्हणजे केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आणता येते, त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. असे असंख्य आता गावामध्ये मागच्या काळामध्ये तर आपण टर्म भैयाची बघितलं, त्यांनी का केलेले काम अजून सुद्धा किती मजबूतरित्या आहेत. आता मला सांगायचं नाही एखाद्याने किती वाईट केले ते तुम्हाला माहीतच आहे. मागच्या काळामध्ये रस्ते झाले, पण भैयाच्या काळातले रस्ते अजून टाकाटाक आहेत. एवढं तर आमच्या गल्लीतले लोक म्हणलेले आहेत. कारण कन्याशाळेपासून जो पुढे गेलेला रस्ता आहे तो अत्यंत मजबूत आणि टिकाऊ स्वरूपाचा आहे, तो भैयाच्या काळात झालेला आहे. ह्याच्यावरूनच लक्षात घ्या, कामाची गुणवत्ता असेल, प्रशासनासोबतची बांधिलकी असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये उमेदवार हा आपला परिपूर्ण आहे. अपोजिटच्या उमेदवारापेक्षा कितीतरी पटीनं कितीतरी क्षेत्रामध्ये सरस आहे. त्यामुळं वारं बदलाचं आहे, परिवर्तनाचं आहे. आणि गाव म्हणून आपण तर पूर्ण जवळपास 80 ते 85% लोक सोबत राहणार आहेत. गावात 2-3 राऊंड माझे पण झाल्यात, मी बघूच लाव. आणि खडकउमरगा, बसपूर, कलांडी, डांगेवाडी, बुजुर्गवाडी, ढोबळेवाडी, निटूर, ताजपूर, शेन, मुगाव, हनुमंतवाडी, मसलगा, गौर आनंदवाडी, पानचिंचोली ह्या लोकांनी तर ठरवलंय परिवर्तन करायचं आहे, परिवर्तन होणार आहे. त्या परिवर्तनाचे आपण त्या ठिकाणी
साक्षीदार होणार आहोत, यात काहीच दुमत नाही. बोलण्यासारखं बरेच आहे, बरीच मान्यवर मंडळी आहेत त्या ठिकाणी बोलण्यासारखे. त्याच्यामुळं आपल्या गावचा माणूस, आपल्या हक्काचा माणूस आपल्याला निवडून द्यायचंय. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर निलंगा तालुक्याचे छावाचे अध्यक्ष, गरिबाचा कैवारी, आदरणीय श्री दासभैया साळुंके यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी जिल्हा परिषद निटूर गण 2026 या रणधुमाळीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निटूर जिल्हा परिषद गटासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण माननीय परमेश्वरजी हसबे साहेब यांच्या प्रचारात आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो. तसेच सभेची सुरुवात करत असताना सर्वप्रथम पिलो सोन्या, पुन्हा आपण दोघ जण होऊन मारू दिला. शांत बेटा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सोमुंशी साहेब, तसेच सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना वंदन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. तसेच मला भाषा जमत नसलं तरी सुद्धा आपल्या समोर माझ्या भावना व्यक्त करण्याचा एक प्रयत्न करतो. का तर या ठिकाणी परमेश्वरजीने मला बोलण्याची संधी दिली. जे पार्श्वभूमी आहे ते सांगणं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्या या मतदारसंघात आपण काही निलंगा तालुक्याचं बोलायचं नाही, पण आपल्या या जिल्हा परिषदेचं बोलल्याशिवाय राहायचं नाही. का तर या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातलेली आहे. या जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक जण या ठिकाणी येणार आहे, आपल्या आपल्या भावना व्यक्त करणार आहे व मी कुण्या पद्धतीने काम केलोय, मी कुण्या पद्धतीने काम करणार आहे हे तर सर्व आपण ऐकतच आलोय आणि ऐकतच राहणार आहे. आणि प्रत्येक घरातील व्यक्ती हा भैया झाल्यानंतर भैयाचा भैया साहेबच या निटूर सर्कलच्या रणांगणात हा वाडा झाला की दुसरा वाडा तयारच आहे. वाड्यातलाच उमेदवार आहे, त्यांच्या भावकीतलाच उमेदवार आहे आणि त्यांच्या घराण्यातलाच उमेदवार आहे. आपण पाहतच आलोय, बघतच आलोय, पण सर्वसामान्याला कधीच आणि कधीच हे मुंडकं वर काढू देत नाहीत. आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त या निटूर सर्कल मध्ये आपल्या निटूरकरांनी गेल्या टर्म मध्ये सर्वसामान्य घरातील सरपंच हा जनतेतून करून दाखवून या निटूर सर्कलला मान उंचावण्याचं काम हे तर निटूरकरांनी केलेलं आहे. त्याच अनुषंगाने मी आपल्या समोर बोलण्यासाठी उभा टाकलेलो आहे. आपण पाहत असताना या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार उभा टाकलेले आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा आहे, बीजेपीचा आहे, आपले अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही सर्वजण या जिल्हा परिषदला कुणाला उभा टाकू. म्हणजे प्रत्येकाची कामाची करण्याची इच्छा. परमेश्वरजी साहेब जर बोलत नसतील पण कामाचा ठेका, काम करण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे. मी त्यांना कालच्या बाजार समितीच्या कार्यक्रमात रणधुमाळीत बघितलेलं आहे व त्यांचा कामाचा वचा पाहून मी या कालच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारी भरलेली आहे. उमेदवारी भरल्यानंतर मला सुद्धा का तर सगळ्यापेक्षा आपण सुद्धा कुठं कमी आहोत का असं जाणवलं. आपण सुद्धा या रणधुमाळीत राहिलं पाहिजे. या रणधुमाळीत आपले प्रश्न, आपले जनतेच्या प्रश्नाला आपण 10 नाही, आपल्याकडून
एक तरी प्रश्न सुटलाय, आपण सुद्धा राहूया. एक माझी भावना झाली. मी सुद्धा आमच्या मित्र परिवार, माझे 18 पाजळ जातीतील सर्व मित्र परिवाराला विचारलं, नाही भैया तुम्ही राहिलंच पाहिजे. त्यांच्या आग्रहास्तव आपण उमेदवारी भरली. उमेदवार जनतेच्या पुढे भावना घेऊन फिरत असताना असं जाणवलं की 100% मतदान पडणार आहे ना पडणार आहे. पण नुकसान कुणाचं होऊ लागलंय? तुमचं आमचं सर्वसामान्याचं. आणखी माग बेक बिया तीच पडा. का तर मी पासाचे, परमेश्वरजी पासाचे, पक्ष दुसरे पासाचे, असे करून मताची डिवायडेशन होणार होतं. 1000 2000 मत घेऊन मताचं डिवायडेशन होणार होतं. ती सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे व आणखीन प्रस्थापिताचं राज्य येण्यापेक्षा आपण सर्व जर एकत्र आलो, यांना एक जागा दाखवून देण्यासाठी आपण सक्षम होणार आहोत हे कुठेतरी समजलं. म्हणून आपण सर्व मित्र परिवाराला समजावून सांगून आपण एकत्र आलो. का तर सर्वांची ताकद एक झाल्यानंतर, एक मूठ बांधल्यानंतर आपण कुणालाही त्यांची जागा दाखवायला सक्षम होणार आहोत हे समजल्यानंतर मी आज माझ्या मित्र परिवारांना नम्रतेने कळवलं, सांगितलं. त्यांची मनधरणी करून आपण सर्वजण ताकदीनं परमेश्वरजीच्या पाठीमागे राहिलो. का तर हा सर्व मोठ बघून त्याच्यातून सुद्धा आज 5 जुलैमध्ये आपला जनसंवाद भेटल्यानंतर त्याच्या पुढे सुद्धा आज नेटवर्करांचं प्रेम आज या पूर्ण आपण सर्व माझे माता भगिनी असतील सर्वांना पाहून आणखी माझं मन भरून आलं. आपण या रणधुमाळीमध्ये काम करत असताना हे जे नेते मंडळी, हे जे यांचं हे चालवत आहेत, ह्यांची जी हुकुमशाही मोडीत काढायचं असेल तर तुम्हाला आम्हाला एक झाल्याशिवाय पर्याय नाही. का तर सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्ती बाहेर येऊ नये का? सर्वसामान्य घरातील व्यक्ती आज मोठा होऊ नये का? तुम्ही आम्ही प्रश्न गरीबाचे प्रश्न हा गरीबच जाणू शकतो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणारा काही सांगू शकत नाही, जाणू शकत नाही. आज कुठेतरी तो कुणाचा तरी भाचा आहे, कुणाचा तरी नातू आहे, कुणाचा तरी मामा आहे, यांनाच उमेदवारी वाटले जातात. का? आपण पाहतोय या आज जर आपला एखादा नातेवाईक किंवा आपल्या पोटचं लेकरू जर कामासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी जर घराच्या बाहेर पडत असेल, संध्याकाळी घरला नीट येईल का? शाश्वती नाही. याच्या मागलं कारण काय? आज हे लातूर जैराबाद हायवे मृत्यूचा सापळा बनवून ठेवल्या. एक नाही 1000 आज आपले लेकरू पोटचं, आपली कुणाची तर माय माऊली, कुणाचा तर मुलगा, कुणाचा तरी नवरा, कुणाचा तरी बाप या लातूर जैराबाद हायवेच्या या रस्त्यावरती दगावून आज आपले दगावलेले, कुणाचे तरी अपघात व्हायलाय, कुणाचा कायमच मृत्यू झालेला आहे. याला कारणीभूत कोण आहे? त्या टक्केवारीच्या नादात याने आपलं पूर्ण जीवन संपवलेलं आहे. यांना जर जागा दाखवून द्यायची असेल तर आपण तुम्ही आम्ही सक्षम झालं पाहिजे किंवा एक खंबीर परमेश्वरीच्या पाठीमागे राहून या कपटाला मतदान केलं पाहिजे. एवढंच नसून एक नाही 1000 आंदोलन करावं लागत आहे. आता या तर रस्त्याने नुसत्या भेगा नाही, जम्पिंगचं वळण घेतलंय. डायरेक्ट जम्पिंग होऊन गाड्या 20-20 फूट खोल जरी जाऊन पडू लागल्या का? त्या रस्त्याने जसं खाल्ल्या वाड्यानं वळण घेतलं, वरल्या वाड्यानं वळण घेतलं, तशा रस्त्यानं जसे त्यांचे वळण तसे रस्त्यानं सुद्धा वळण घेतलं. याचं कुठेतरी जम्पिंग थांबवायचे असेल तर मताच्या स्वरूपात आपण बदल करून दाखवला पाहिजे. अहो कालचं लेकरू आपलं या 5 जुलैचं आज यांच्या माध्यमातून गरीबाचं लेकरू आज थांबून कुठेतरी आपल्याला प्रगती दिसू लागली होती. आपल्या सर्वसामान्याचं लेकरू आमदार होणार आपल्याला एक अपेक्षा होत्या. पण जे आजचे उमेदवार काँग्रेसचं घेऊन खांद्यावर मिरवत आहेत त्याच उमेदवारांनी रातोरात कमळाचा प्रचार करून त्यांना पाडण्याचं काम त्यांच्याच गटातील लोकांनी केलेलं. यांना जर यांची जागा दाखवायची असेल, गरीबाचं शेतकऱ्याचं राज्य जर आणायचं असेल तर सर्वसामान्यातील घरातील परमेश्वरजी सारख्याच्या पाठीमागे राहून आपण परमेश्वरजीला निवडून दिलं पाहिजे. का हो?
एक नाही 1000 आंदोलन केलो. आपल्याच गावचे माझ्या सोबत कार्यकर्ते 1000 कार्यकर्ते घेऊन प्रत्येक रस्त्यासाठी, प्रत्येकाच्या कुणाचं वाहून गेलंय, कुणाचं पिकवून मिळालं नाही, प्रत्येकासाठी आंदोलन करण्यासाठी तुमच्याच गावातील माझे कार्यकर्ते सोबत घेऊन त्या ठिकाणी आपले प्रशांत भैया पाटील असतील, संदीप पाटील असतील, सर्वजण मल्लू भैया असतील, आम्ही सर्वांना घेऊन आंदोलन केलो. आज लढा उभा केला. एक नाही, माझ्यावरती 17 केसेस आहेत. आता भेटून 7-8 राहिले. आता कुणासाठी हो? कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. एक नाही, सर्वांना विनंती आहे. आणि एकदाच नाही. आता हे तुम्हाला सांगतो मी, हे बोलतोय, हे सगळ्या गोष्टी मला घडणार दिसू लागले माझ्या समोर. हे काय काय होणार आहे पुढे प्रकरण, काय काय नाही. मी पण तुमच्या न्यायासाठी एक नाही 1000 केस झाले तुम्ही मागे हटणार नाही. आणि या परमेश्वरीच्या माध्यमातून जर आपल्याला विकास घडवायचा असेल आणि आपल्याला जर हा भक्कम नेता आपल्या नेतृत्वातून द्यायचा असेल आणि क्रांतीची मशाल पेटवायची असेल तर परमेश्वरीला आपण भक्कम पाठीमागे राहिलं पाहिजे. एक नाही 1000 प्रश्न आहेत. तो आपल्याला जर कालचा या मसलग्याच्या मध्यम प्रकल्पावरून आज कुठलीही सत्ता नसताना माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब गेल्या 5 वर्षात संभाजी आपल्या परमेश्वरची जी सत्ता असताना एकदा सुद्धा गावाला आली नाही. त्याने काही मला सांगितलेलं आहे, मी सुद्धा माहिती काढली आहे. पण परमेश्वरजीचं कालचं वार हे कपाटाचं फिरल्यानंतर काल 2 घंटे येऊन तळे ठोकून या नेटवर्कमध्ये मुक्काम करून गेले. का हो? तुमच्या आमच्यामुळं. ते तुम्ही क्रांती करणार आहात हे त्यांना दिसू लागलंय. ही लढाई याचं एक रूपांतर वेगळं होणार आहे हे दिसून आलंय. आपल्या ह्या परमेश्वरजीने कुण्याही ह्या निलंग्याच्या पुढे बी कुठेतरी योजना मिळतात. लातूर आहे, विधानसभेतलं क्षेत्र आहे, पुन्हा मंत्रालय आहे. हे कोण जाणून दिलं? आपल्याला भरीव जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम मी बघितलोय. परमेश्वरजीचे सुद्धा काम बघितलोय मी, पूर्ण काढून बघितलोय प्रोसिडिंग. यांनी काम हे निलंग्याच्या एकाही कुठल्या नेत्याकडून आलेलं नाही. डायरेक्टली मंत्रालयातून मंजूर करून आणून त्यांनी काम करून घेतले. काय झालं म्हणजे? आणि ते पण असं तसं नाही. आपल्या निलंगा तालुक्यात 2 असे गाव होते परमेश्वरजी मी बघितलोय. नेटूर आणि एक कुठला हंगर का सॉरी पाचजुली, ह्या 2 गावाला निधीही कुठलाच येत नव्हता. मला माहित आहे, मी बघितलोय. पूर्ण 5 वर्षाचा गेल्या वर्षीचा लेखाजोखा काढला माझ्यापाशी आहे. का तर एक 5 जुलचं एक आबाई दादा आणि परमेश्वरजी ही नेत्याला न जुमानता वैयक्तिक स्वतःच्या हिमतीवरती आंदोलन करणे, काम करणे, गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणे, त्याच्यामुळं प्रत्येक ह्यांचा विकास निधी अडवायचं. ही पिल्लू कुठं जाते? ही पिल्लू वाघाचं पिल्लू असल्यामुळे वाघाला माहिती असते की कुण्या पद्धतीने करायचं असते. चित्त्याची धाव कशी असते, 2 पावलं मागं घेऊन कसं 2 पावलं पुढे जाता येईल, हे सर्व गोष्टी करतात. फक्त आणि फक्त परमेश्वरजीने एवढ्यावरती न थांबता 11 कोटीची योजना ही मसरगेच्या मध्यम प्रकल्पावरून आपल्या नेटवर्कला पाणी पाजवण्याचं काम त्या परमेश्वरजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे, हाजबे साहेबांनी. हे माझ्या समोर आहे, मला कागद आहेत माझ्यापाशी. मी असं बोलतच नाही. मला गेल्या 2003च्या सुद्धा मला विचारा, माझ्यापाशी घरी कागद आहेत सगळे, म्हणजे प्रूफ असल्याशिवाय मी बोलत नाही. का तर का वेळ आले हो आम्ही प्रत्येक गोष्ट सांगायला? मी जर सांगायला बसलो तर त्यांचे काळे कारनामे जर सांगायला बसलो तर 1000 पानाचं रजिस्टर पुरणार नाही. आपला त्याची हेवे दावे वगैरे काढत बसायचे नाही. एवढंच सांगायचे, तुम्ही असं जेवलो काय किंवा कागदाच्या पाठीमागून जेवलो काय, तिथं जाणार आहे. खाल्ला वाडा किंवा वरला वाडा, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. मला हे सगळं कळू लागलं काय नाही. पण एक कळकळीची विनंती आहे बाबांनो, आपल्याला जर हा विकास बघायचा असेल, मला थोडा त्रास झाला नाही. काल मी उपोषणाला बसलो मसरगाच्या मध्यम प्रकल्पाच्या प्रश्नासाठी. माननीय पालकमंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले साहेब आपल्या मसरगा मध्यम प्रकल्पावरती येण्यासाठी त्याला भाग पाडलं. का तर त्याने मला तोंडी बोलून गेले होते, दास भैया तुमचं काम सुरू करू, पण मला लिखी पाहिजे होतं. का त्या गावावरती 18 खेडेगावातल्या योजना चालतात. मसलग्यापासून त्याचं मसलग्याला पर्क्युलेशन नाही, पण आजूबाजूच्या 18 गावांना पाण्याचं पर्क्युलेशन आहे.
आज 100% मसलगावमध्ये प्रकल्प जिल्ह्यातील महाराष्ट्रातील भरलेले आहेत, पण मसलगाव एकमेव असं कोर्ट आहे काय याला कारणीभूत यांची टक्केवारी आढळलेली आहे. 2 कोटीत काम होणार होतं गेल्या वर्षी, त्यांना 80 कोटीवरती निवडले पाहिजे का तर त्यांची टक्केवारी निघते त्याच्यामुळं तुमचं आमचं शेतकऱ्याचं हे सोयाबीन वाढवण्याचं ऊस वाढवण्याचं काम करत असेल तर ह्याच्या टक्केवारीच्या नादामध्ये जसं या लातूर जैराबादच्या हवेच्या टक्केवारी वाढवण्याच्या नादामध्ये 1000 लोकांना जीव मारून घालण्याचं पाप ह्याने केलेलं आहे. तुम्हाला एक मायबापावर माझी कळकळीची विनंती आहे, मी बोलत तेवढं कमी आहे. एवढे आंदोलन करून थकून गेलोय, केसेस घेऊन थकून गेलोय, पण आणखीन दुसऱ्या 10 केसेस घेतो. पण एक कळकळीची विनंती आहे, कुठलंही काम सांगावं मला, मी काम तुमच्या अर्ध्या रात्री कामासाठी तयार आहे. सगळे काम बाजूला ठेवून तुमच्या कामासाठी तयार येतो. आतापर्यंत आलो, इथून पुढे येतो. फक्त एक कळकळीची विनंती आहे, कामाची रूपरेषा, काम कसं मंजूर करायचंय, काम कसं आणायचंय, परमेश्वरची खंबीर आहेत, मला गॅरंटी आहे त्या गोष्टीची. मी त्यांचं काम जवळून पाहिजे. आणि मी बघितलोय गेले कुठंतरी या निलंग्याच्या पुढं जाऊन कसे काम करायची, प्रशासनावरती वचक कशी आहे, प्रशासनाला कसं हलवायचं हे पूर्ण बघितलोय मी. प्रशासनाचे त्याची माझं स्वतःच काम केलं त्यांनी का त्याच्यासाठी तुमचं जरी कुठंतरी गावचं नाव लौकिक करायचं असेल, माननीय जसं अभयदादा साळुंखे आज सर्वसामान्यातला कार्यकर्ता होते, ते निवेदन देणे, रस्त्यावर उतरणे, भांडणे, गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आज तिने त्या पांचुजली गावचं नाव शोभा वाढवली का 100% वाढली. तसंच जर आपल्या नेटूर गावचं कुठंतरी नाव लौकिक करायचं असेल तर परमेश्वरजीच्या आपल्या रूपानं आपल्या हिरा जन्माला आला या गावाला, आपण त्या हिऱ्याला कुठं ठेवायचंय कुठं नाही ते तुम्ही ठरवा. एक माझी कळकळीची विनंती आहे. आणि आपण परमेश्वरजी काम पद भूषवले, तुम्ही बघितलं तर 5 वर्षाचा कार्यकाल त्याने कुणालाही न जुमानता त्याच्यात कोण नाराज होणार आहे, गट तट बाजूला ठेवून अतिक्रमण काढायचं काम मी बघितलोय. अतिक्रमण बंधाऱ्यावर जाऊ द्या, मी सकाळी झोपीतून उठायच्या अगोदर माझ्या ढेरजाला येऊन बसलेले राहतात. दासभया कोणती माऊली आलेले होते, दासभया रात्री हे फलानी असा ह्याच्या सोबत गेले होते, त्याने पिऊन आल्यात माझं डोकं फोडलं. दासभया चला कुठं जायचे पोलीस स्टेशनला, ती चालू पुण्यात बंधाऱ्याचं बांधणार होत्या. एक नाराज होतोय, एक आपल्यासारखा होतोय, कुठं तर ते सत्य बोलणाऱ्याचं चालत नाही. अशा गोष्टी तसंच परमेश्वरजीने ही पुढल्या वेळेची पडलं, परमेश्वरजी पडलं महागर पडण्याचं कारण काय माहिती का, हे कुठलाच हेवा देवा हे आपलं तुपलं न बघत त्याने अतिक्रमण काढणे, गावातली सुखसुविधा जे सत्य आहे ती गोष्टी करत गेले. परमेश्वरजीने जर एखाद्याच्या हाताला धरायचं, ह्याला बी हाताला धरा जर वळले असते का, याने कमीत कमी 25 वर्ष याला गाव सरपंच घेऊन पाळलं नसतं. मला माहित आहे, अहो सत्य बोलल्यावर कुणाचं मी मला माहित आहे. गावात आज रोजी मी 10 वर्ष झाले माझ्या गावातलं, मला पण असंच केले. ह्याला खूप सरपंच केला होता, हिला असं एवढं नाटक कुणाला ह्याला बरोबर पाडावं लागते म्हणजे. बरं ठीक आहे बाबा, कुठंतरी मला बाजूला सांगेल, मी पण एक 10-5 कुठं तर भगवंताचा आशीर्वाद 10-5 कार्यकर्ते गोळा करून निवडणुकीला वाढलो. त्याच्यापेक्षा भरघोस पदाने निवडून दिलं का तर आपलं काम बोलतंय. आणि कधीही खोट्याला हे थारा नाही, सत्याचा विजय 100% आहे. वेळ लागतो आणि त्या संधीचं सोनं करण्याची तुमच्यावरती आता वेळ आली आहे. परमेश्वरीच्या माध्यमातून आपण सक्षम त्याच्या पाठीमागे राहू. बोलण्यासारखं बरंच आहे, मला जी बोलायचे ती कुठेतरी भाषण पाठ करून येणं, आता मी कागदावर लिहून आणलो तो एवढं सगळं मुद्दे बोलावं, दुसरेच बोललो का राहवलं नाही. भैयासाहेब तुम्ही बोलायला मुद्देसूर तुम्ही आहात, जे गोष्टी मांडायच्या आहेत आपल्या इथून आता या ठिकाणी जे काय सत्य असत्य जे आपल्या या ठिकाणी पत्रकार बंधू जमलेले आहेत त्यांनी सांगणारच आहेत, मांडणारच आहेत, आणि जे आहे ते लिखाण ते आहेत म्हणून तर आपण आहोत. सर्वप्रथम पत्रकार बंधूंचं बोलण्याच्या ओघामध्ये त्यांना सत्कार राहून गेला. सर्वप्रथम मी शब्द सुमनाने त्यांचं स्वागत करतो. तसेच आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण सर्वजण नेटवर्क सर्कलच्या मी परवापासून जेव्हा पाठिंबा दिलाय तेव्हापासून 5वी सभा आहे. 5व्या सभेत भरघोस या मताचं रूपांतर जर अशा पद्धतीने झालं, आपल्याला ह्या विजयापासून कुणीही गुलाल लावल्याला थांबू शकत नाही. पण आता लागलाय 100%, फक्त याचं रूपांतर मतात झालं पाहिजे. आता सांगणारे येणार आहेत, आता वैरीची रात्र आहे उद्या परवा, हे पूर्ण या 2 रात्र तुम्हाला काय करायचे आहे करा.
काय घ्यायच्या घ्या. त्याने काही नाही, कुठलं कुंदा खंदूर शेतात नांगर मारून आलेले नाहीत पैसे, आम्हाला माहित आहे. त्याने रात्रीला हे जी मंत्री असताना रोजगार हमीच्या योजना, पेट्या, तसंच तिकडे कारखान्याला तसे लांबवले तिकडे एकाही गरीबाच्या घरला पेट्या आणली तर मला सगळं माहित आहे. मी त्यांच्याच कुंडली माझ्या पैसे सगळ्या पेट्या. तुम्हाला बुटा आले होते जेव्हा ते बांधकाम कामगाराचे बुटा आले होते, मॅट आलत्या, चटया आलत्या, सगळ्या कुणाला चालले. फक्त तो कुणाचा तर कार्यकर्ता राहिला पाहिजे तेव्हा ती घरला आल्या. तर तेवढ्याच पेट्या ती बी 10-5 लोकांना आल्या असत्या. 11व्याला बी आलेली मला माहित आहे. ती तुम्ही ठरवा. तुम्हाला जर प्रत्येक गोष्टी किंवा तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य करून घ्यायच्या असतील, योजना का असत्या तुमच्या शेतकऱ्यांच्या योजना, स्प्रिंकलरचा सट असेल, ठिबकचा सट असेल, त्यांची सबसिडी कशा पद्धतीने मिळवून घ्यायची आहे, तुम्हाला योजना कशा मिळवून घ्यायच्या, ट्रॅक्टर आपला 100% ट्रॅक्टरच्या सबसिड्या कशा मिळवून घ्यायच्या, हे सगळ्या जर पाहिजे असतील, परमेश्वरजीला सगळ्या योजनेचं ज्ञान आहे, नॉलेज आहे. त्याने पूर्ण शेतकऱ्यापर्यंत, आपल्या बचत गटापर्यंत कसं त्यांना निधी आणता येईल, हे सर्व गोष्टी आपल्याला मिळणार आहे. या कळकळीची विनंती आहे, आपण सर्वजण एक ताकदीनं सोबत राहू व परमेश्वरजीला भरघोस मताने निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा. धन्यवाद भाऊ. तुम्ही या आमच्या नेटूरच्या जनतेला, लहान थोर मंडळींना, महिला वर्गांना, पुरुषांना समजेल या भाषेमध्ये सर्व बाबी समजावून सांगितला, त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर आपल्या शिवसेना पुरस्कृत उमेदवाराच्या सौपत्नी आदरणीय परमेश्वरजी हासबे यांच्या सौपत्नी, ज्यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली, अशा ताईंना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सोमवंशीजी, आत्ताच ज्यांचं बोलणं आपण ऐकलं ते दास भैयाजी, परमेश्वर हासबे यांना साथ देणारे स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि ज्या गावाची सून म्हणून मी अतिशय अभिमानाने मिरवते अशा माझ्या गावातील सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, माता पिता सर्वांना वंदन करते. इकडे थांबा तुम्ही, इथं ह्याच्यात दिस मागायला असं ठेवू. नाही हे निघत थांबा मी लावून हा दिसत बघा असं करू. हे बघा तर बघा असं जमतं का, बघा बघा जमलं ते पुढे पडेल. आवाज येतोय सगळ्यांना? जमलं थोडं खाली घेऊ. नाही नाही ठीक आहे. एकच मिनिट. हा आता माहिती बसतं बरी करा. निटूर गटाचे शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार, अपक्ष असणं हेच मुळात सुदैवाचं असतं असं माझं मत व्हायला लागलं. का तर पक्षाला तिकीट मागून काहीही उपयोग होत नाही. ठराविक असे लागेबंधे आपले असले पाहिजे, ठराविक असा पैशाचा ठोका आपल्याजवळ असला पाहिजे आणि ठराविक असे वशिले आपल्याजवळ असले पाहिजेत. मगच सामान्य लोकांना कुठंतरी मागे खेचून विशिष्ट असे नातेसंबंध जोपासत घराणेशाही ज्यांनी निर्माण केली आहे त्यांना सडेतोड असं उत्तर देण्यासाठी म्हणून अपक्ष उमेदवार तुमच्याच गावचे सुपुत्र अर्थात आपल्या गावचे सुपुत्र या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन मी करते. 5 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी केलेलं काम आणि 5 वर्षांनंतर सरपंच म्हणून होत असलेलं काम किती दुर्दैवाची गोष्ट आहे पहा. सरपंच महिला असते पण ती कधीही पंचायत मध्ये आम्हाला दिसत नाही आणि आम्ही आवाज उठवून बोलतही नाही. महिला सरपंचांच्या सह्या सरसकट ठोकल्या जातात आणि कारभार केला जातो. अशा कारभाराला आम्ही बळी पडतो आणि आमचे हक्क आम्ही मागतच नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
तरुणांना दारू पाजवून सभेमध्ये नाचवणं फार सोपं आहे, पण तरुणांच्या हातात लेखणी देऊन फुले शाहू आंबेडकरांचा वसा चालवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे, लक्षात ठेवा. महिलांसाठी लाडकी बहीण योजना ज्यांनी सुरू केली त्या एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने पुरस्कृत परमेश्वरजी हसबे यांना केलेला आहे. आईचा आशीर्वाद घेऊन रुग्णालयातून आलेल्या परमेश्वर हसबेंच्या आई आता या जगात नाहीये, पण सगळ्या निटूरकरांनी आता या लोकांची आई व्हायचंय आणि यांना बहुमताने विजयी करून द्यायचंय. हे आवाहन मी का करतेय, का सांगतेय मी, फार सोपं आहे बरं का, लक्षात घ्या. MPhil ची पदवी प्राप्त झाल्यानंतर 2009 मध्ये मी या गावची सून म्हणून या ठिकाणी आले. नाईक काकांचे आशीर्वाद त्यावेळेला सोबत होते. दुर्दैवाने ज्या भैयाची मला आज आठवण काढावीशी वाटते तो संदीप भैया आज या ठिकाणी नाहीये, पण त्याचंही मी स्मरण करते, कारण तो यांचा मित्र असल्यामुळं या गावची सून होण्याचं भाग्य मला लाभलं. आणि या गावात मी आल्यानंतर MPhil ची पदवी मी घेतली होती, परंतु माझं शिक्षण गेल्या 16 वर्ष माझे लग्न होऊन झाले, पण 16 वर्षात 16 पदव्या वेगवेगळ्या क्षेत्रात मी घ्याव्यात इतकं मला शिक्षणामध्ये पुढे आणण्याचं काम परमेश्वर हसबे यांनी केलंय. एक महिला शिकली पाहिजे, एक महिला सक्रिय राहिली पाहिजे. माझ्या कुठल्याही अधिकारांवर त्यांनी आतापर्यंत म्हणजे अगदी भाषण मी करायचं की नाही सकाळची चर्चा सांगतेय, मी निटूरमध्ये अजिबात जाहीर बोलणार नाही, कारण निटूरने मला पाडलंय हे जेव्हा मी म्हंटल त्यावेळेला तुझी इच्छा तुझी मर्जी असं सुद्धा ते म्हणाले. पण राग माझा तुमच्यावरती अजिबात नाहीये. या वेळेला मला खात्री आहे निटूरकर जातीचं राजकारण करणार नाहीये, तर फक्त आणि फक्त आपल्या मातीचं राजकारण ते करणार आहे. आपली माती कशी मोठी करायची हे आपल्याला ठरवायचंय, आपल्या मातीला कसं पुढं आणायचं हे आपल्याला करायचंय. जिल्हा परिषद सदस्य म्हणून आजपर्यंत निटूर नगरीतनं एकही व्यक्ती पुढे आलेला नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्हा सगळ्यांना आपल्या निटूर नगरीचा इतिहास माहितीये. सांब साधनाच्या त्या साक्षीनं सांगतेय, पैसा कमावणं हा माझ्या कुटुंबाचा कधीही हेतू राजकारणाचा नाहीये आणि तो असणारही नाही. इतके सक्षम आम्ही दोघंही आहोत की कुटुंबाचं उदरभरण स्वतःच्या क्षमतेने आम्ही करू शकतो. मग का गावात यायचं? फार सोपं असतं नवऱ्याला घेऊन शहरात जाऊन कायमचं राहायचं, सगळेच राहतात की. परंतु आपलं गाव म्हणून काहीतरी आपली जबाबदारी आहे. या गावासाठी आपल्याला काहीतरी करायचंय, गावामध्ये नंदनवन आपल्याला फुलवायचे हे स्वप्न घेऊन परमेश्वर हसबे या ठिकाणी आले. मला वाटतं लातूर शहरामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचे एक लातूर पॅटर्न तुम्ही सगळेजण जाणता. एक निटूर पॅटर्न तयार करू राजकारणातलं निटूर पॅटर्न तयार करण्याची संधी तुम्हा सगळ्यांना येत्या 7 तारखेला लाभणार आहे. पहा, 7 तारखेला परमेश्वरांच्या चरणी जाहीर कमळ वहा आणि मग बघा तुम्हाला आशीर्वाद रूपी हात कशा पद्धतीनं परिवर्तन करण्यासाठी सक्षम असणार आहे. एक संधी द्या या व्यक्तीला. हा व्यक्ती केवळ निटूरच नव्हे तर जिल्हा परिषद गटामध्ये जितक्या गावांचा समावेश आहे. मी आज सकाळी बसपूर असेल, खडक उमरगा असेल किंवा मग डांगेवाडी असेल, कलांडी असेल या गावांना फिरत होते. अतिशय तरुण तडफदार मुलं माझ्यासोबत फिरत होती. पहा, ही तरुण तडफदार मुलं फक्त आणि फक्त शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संधी आपल्या गावाला भेटाव्यात, आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि म्हणून मला वाटतं लेखणीच्या बळावरती राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही काय काय बदल करू शकता. महिलांचे अधिकार असतील, महिलांना योजना देणं असेल, हाताला काम देणं गरजेचं आहे. पहा, कौशल्याच्या माध्यमातून विविध कौशल्य योजना आपल्या गावात कशा राबवल्या जातील, आपल्या गावातील रस्ते कसे सुरक्षित होतील, आपल्या गावातील प्रत्येक तरुण कशा पद्धतीनं एका विशिष्ट स्तरावरती आपली उंची गाठेल, या सगळ्यांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. प्रत्येक योजना प्रत्येक घरात कशी पोहोचली पाहिजे. आणि किती सुदैव पहा, परमेश्वर हसबे अपक्ष म्हणून सरपंचकीला थांबले तेव्हा गॅस सिलेंडर हे त्यांचं चिन्ह होतं. आणि आज जेव्हा ते सरपंचकीला थांबलेल्या, आज जेव्हा ते जिल्हा परिषद गट निवडणुकीला थांबलेले, तेव्हा त्यांचं चिन्ह आहे कपाट. महिलांना सगळ्यांना मी आवाहन करतेय, गॅस सिलेंडर शिवाय सुद्धा भागत नव्हतं आणि कपाट तर 100% लागतच घरामध्ये.
या घरातील वस्तू ज्या आहेत, तुमचं घर नंदनवन करायचंय, तुमचं गाव नंदनवन करायचंय, आपलं आणि आपल्या पूर्ण समाजाचा विकास घेऊन आपल्याला चालायचा आहे. तो विकास तुम्ही सगळ्यांनी करावा, त्या विकासाच्या सोबतीनं तुम्ही राहावं, असं आवाहन, कळकळीचं आवाहन मी सर्व नागरिकांना या ठिकाणी करते. धनदांडग्यांना सपाट करण्यासाठी हे कपाट निवडून द्यावं. धनदांडग्यांची मुजोरी थांबवण्यासाठी या कपाटाला तुम्ही भरघोस मतदान करावं. एवढंच नव्हे, बंगल्यावर बसून जे टक्केवारीची भाषा करतात त्यांना धक्के देण्याचं काम आता निटूरकरांनी केलं पाहिजे. कारण निटूर पॅटर्न राजकारणामध्ये निर्माण करायचंय आणि तो इतिहास आपल्या सगळ्यांना येत्या 7 तारखेला लिहायचा आहे. त्यामुळं 7 तारखेला भरघोस पद्धतीनं आपल्याच गावातील या सुपुत्राला साथ द्या. या सुपुत्राला साथ देऊन सत्ता जी आहे ती किती नीतिमत्तेच्या हातात देता येते हे सिद्ध करून दाखवा. सांब साधनाथाच्या साक्षीने सांगतेय, फक्त आणि फक्त विकासाची भाषा करणाऱ्या परमेश्वर हसबेला तुम्ही सर्वांमध्ये निवडून द्या आणि मग बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, महिला सक्षमीकरणामध्ये आणि पाणंद रस्त्यापासून ते दिल्लीपर्यंतच्या रस्त्यापर्यंत माझा निटूरचा तरुण कशा पद्धतीनं पोहोचेल याचे पूर्ण प्रयत्न हा व्यक्ती करेल. त्यामुळे तुम्हा सर्वांना कळकळीचं मनापासून आवाहन करतेय, येत्या 7 तारखेला कपाट या चिन्हाचं बटन दाबून सर्वांनी भरघोस मतांनी परमेश्वर हसबे यांना विजयी करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई धन्यवाद. तुम्ही सखोल असं मार्गदर्शन निटूरवासियांना केलं आणि निटूरवासियांनी ठरवलंय येणाऱ्या 7 तारखेला त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद देऊन कपाटाला भरघोस मताने मतदान देऊन विजयी करणार आहे. यात काही कसलीही शंका नाहीये. म्हणून परत एकदा ताई धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ भाऊ शिंदे, शिवसेना पुरस्कृत उमेदवार निटूर गटाचे आदरणीय परमेश्वरजी हसबे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. बोलणाऱ्यापैकी कोणाला बोलायचं असेल तर अजून आहे. आदरणीय निटूर गटातून परमेश्वर हसबे साहेब यांचं भाषण या ठिकाणी सुरू होत आहे. सर्वांना विनंती आहे थोडं शांत चित्तानं ऐकावं आणि आशीर्वाद द्यावा. आपल्या निटूरचं ग्रामदैवत साधनाथ महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी व सर्व महापुरुषांना या ठिकाणी वंदन करून या सभेला या ठिकाणी सुरुवात करतोय. आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या, 8 वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत बाबांना. त्या निवडणुकीच्या निमित्ताने ही जाहीर सभा आपल्या निटूर नगरीमध्ये होत आहे. येत्या 7 तारखेला ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मी उमेदवार असल्यामुळे आपण या सभेला या ठिकाणी उपस्थित आहोत. मी ज्यावेळेस मंचावर बसलो त्यावेळेस माझ्या मनामध्ये आपल्या सगळ्यांना बघून एक प्रश्न निर्माण झाला की ह्या मंचावर जे बसले ते सर्व आमचे जे मित्र आहेत, पांचिंदुलीचे शुभम भैया जाधव आहेत, कलांडीचे राहुल भैया सूर्यवंशी आहेत, पांचिंदुलीचे रशीद चाचा या ठिकाणी आहेत, निहालजी साकोळे या ठिकाणी आहेत, बापूराव जाधव या ठिकाणी आहेत, दिनकरजी कदम खडकुंबर याचे आहेत, बालाजी पाटील तात्पुरचे आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचले, सौदागर मोगरगेजी शेंदवून या ठिकाणी आले आहेत, बसपूरचे पण मंडळी या ठिकाणी आले आहे, गौरवरून आमचे मित्र बनभीम बोरळे या ठिकाणी आलेले आहेत.
आज तुम्हाला सांगतो ना, गावात म्हणजे असं कुठलंच 16 गावामधलं असं गाव नाही की त्या गावचा माणूस या सभेमध्ये उपस्थित नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे की बाबांनो, ह्या मंचावर कुणी मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, कुठला पदाधिकारी नाही, कुठलाच मोठा नेता नाही, तर बी एवढं मोठ्या संख्येने का बरं आला तुम्ही? कशा पायी आला एवढं तुम्ही? मला प्रश्न पडला हो. एवढ्या मोठ्या संख्येने तर कुठलाच मत नेता नाही. मला सभा करताना बरेच म्हणजे कोण येणार आहे, कोण येणार आहे, कोणी बी नाही बाबा, आम्ही जाऊ का, आमचे विचार मांडावं म्हणून सभा आहे. एवढे मोठ्या संख्येने आला. मंत्र्याच्या सभेला बी एवढे लोक राहिला तो आता गाड्या भरभरून आणावं लागला. आणि इथं तरी हात वर करा, माईच्या नेटूरची कीर्तन हाव तुम्ही हाय काय बाबा? मग ही किती प्रेम आहे तुमचं हो माझ्यावर. मी खरंच नतमस्तक आहे तुमच्यावर. मी नेटूरच्या खरंच पाय पडतो, त्याचा हात जोडून मी आभार मानतो की आपण सगळ्यांनी आज खूप भरभरून प्रेम केला. का बरं सांगतो तुम्हाला, लय ऊर भरून आलं माझा. कारण मी नेटूरसाठी काय केलो, इथल्या सगळ्या आमच्या पुढाऱ्याला आधी सांगितलं, बाबांनो 50 वर्ष झालं नेटूरला एक जिल्हा परिषदचा सदस्य नाही. आपण का करू, सगळे मिळून एकच विचार करू, कुठल्याही पक्षाची उमेदवारी मिळते, आपण कुणी दुसरं थांबायचं नाही. माझं काही चुकलं का हो बाबा? कुठल्याही मिळून त्या पक्षाचं चिन्ह त्या एकाच उमेदवाराला मिळत्या. यावेळेस काही बी करू, काही बी विचार करू, पक्ष नको, जात नको, धर्म नको, काहीच विचार करायचा नाही. फक्त नेटूरचा उमेदवार कोणी बी राहू द्या. मग सगळे मागितले उमेदवारी, सगळे मागितले म्हणून चला बाबा, मला आपण हॉटेल किंवा आपण बी गेलो मागायला, मला बी उमेदवारी देता का बाबा म्हणून. मग सगळे मागितल्यास आपण बी मागायला गेलो. मग त्याने आधी सुरुवातीला गेल्यास म्हणले नाही, आम्ही विचार करता समोरचा उमेदवार कोण येणार आहे, का गणित जमत्यात, तिथल्या सगळ्या गोष्टी आपण का होत्यात, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही नंतर ठरवणार म्हणले. बरं बाबा, करते चांगला विचार. आणि माझ्या सोबतीला बी आलते, आपल्या गावची बरीच मंडळी आलते. आहे तिथं विठ्ठल बोय, ते इंजिनियर साहेब होते, सगळेच होते. मग पुन्हा जसं निवडणूक जवळ आली, मग पुन्हा निवडणुकीच्या 2 दिवस आधी त्यांना गेलो, म्हणलं साहेब का झालं निवडणुकीचं उमेदवारीचं? मला नाकातीनं कुणाला बी द्या, पण गावात उमेदवारी द्यावं. नेटूरला उमेदवारी आतापर्यंत मिळाली, 50 वर्ष झाली. इतिहास बघा नेटूरचा. आपण शेंदामध्ये जिल्हा परिषद सदस्य दिलो, आपण मुगावमध्ये दिलो, पांचिंचुलीला दिलो, त्या उजेडला दिलो, डोंगरगावला आपण दिलो, सगळ्या गावला आपण दिवला लाव. आणि नेटूरला म्हणलं की काहीच नाही. मग मला सांगा, 50 वर्षामध्ये नेटूरला का एवढं मोठं कुणाचं घोडं मारलंय? का बरं इथं कुणी आमच्या इथं सदस्य देऊ नये? म्हणून मी त्यांना आपण विनंती केली की बाबा द्या. ते म्हणले की नाही, निकषात बसणार झालंय. आता मला निकषच कळाले नाही. तर आता ते निकषामध्ये बसणार झाले म्हणल्यानंतर बाबा कोणते निकष आहेत? नाही, आर्थिक निकष आहेत, त्या सगळ्या मतदारसंघाच्या लोक काय वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक निकष आहेत, अशा अनेक निकष आहेत. आणि त्या निकषामध्ये तुम्ही बसतले, तुम्हाला उमेदवारी नाही. बरं बाबा चालेल, नाही तर नाही, जाऊ द्या, सोडून दिलो, आलो. मग आता आल्यावर मनामध्ये प्रश्न ना की समजा मला नाही मिळाले, मग आमचे अनेक जण भरले होते फॉर्म, कोणतरी ठेवल. मला जरा मनामध्ये शंकाच होती, म्हणून मग आपला फॉर्म भरावं म्हणलं, भरलो. मग हळूहळू जसं जसं फॉर्म काढायचे दिवस येऊ लागले, एकू आपलं काढून घेऊ लागले. अरे मला नेटूर मध्ये एक तर राहावा. मग बालाजी भैयानं धाडत दाखवलं, बरं का, इमानदारने त्याला धाडत दाखवलं आणि त्याने फॉर्म ठेवला. पण दुर्दैव बघा, त्याचा बी फॉर्म त्या छाननीमध्ये रिजेक्ट झाला. मग काय नेटूरचं बी भागी, एकच फॉर्म राहिला, ती बी माझा राहिला. मग आता ह्या सगळ्या पक्षांनी नाकारलं. मग मला सांगा, 50 वर्षातली आमचा वनवास कसं संपणार होता हो, मी जर उमेदवारी ठेवलं नसतो तर? म्हणून इमानदारीने सांगतो, फक्त नेटूरला सदस्य झाला पाहिजे एवढी जिद्द मला ठेवून ही उमेदवारी केलेली आहे. माझी दुसरी कुठलीच इच्छा नाही. आणि मी ह्या सगळे जी मंडळी आहेत ना, ह्या सगळ्यांना काल त्यांच्या पण गावामध्ये जाऊन सगळीकडे म्हणलं, बाबांनो तुम्हाला संधी मिळाली, एकदा आता नेटूरसाठी जरा आमच्यावर तुम्ही जरा सोबत या आमच्या. कुठलीच इच्छा व्यक्त केली हो या लोकांनी.
आता रशीद मामूने जे भाषण केले ना, आता शुभमभैया जाधव आहे, सगळी मंडळी आहेत, कुठल्या त्यांनी विचार न करता एक सामान्य माणूस ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या आणि सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढायला तयार झालाय. एवढ्या एका भावनेने हे सगळी मंडळी ताकदीनं पाठीशी आहेत, ताकदीनं, उग नाही लेचपेच. आज सगळं बसपूर पासून पांचचुलीपर्यंत आज सगळी ही सामान्य लोक ही सर्व मंडळी आज ताकदीनं आपल्या सगळ्या या निवडणुकीमध्ये पाठीशी आहेत. आणि म्हणून ही निवडणूक सुरू झाली. आता निवडणूक सुरू झाली, मग निवडणुकीमध्ये बरेच खेळ असतात. आपण साधे सरळ माणसं, आपल्याला तेवढं जमत नाही. म्हणून आपण का करू बाबा, लोकांमध्ये जाऊ, हाता पाया पडू, विनंती करू, सगळ्यांच्या पुढे आपले विचार मांडू आणि विचार मांडून आपली निवडणूक आपण त्या ठिकाणी लोकांपुढे घेऊन जाऊ. आज 2 दिवसावर निवडणूक आली आहे. ज्या ज्या काही मंडळीने माझ्या सोबत येऊन ही निवडणूक हातात घेतली आणि ही निवडणूक सुरू झाली, आज सगळ्या गावांमध्ये आपण कोणी बी कुठल्या बी गावामध्ये जाऊन विचारा, वारच फिरलंय सगळीकडं. हा, कपाटाचं वार फिरलंय. पण लय धोका बी आहे तुम्हाला सांगतो. आता तुम्ही एवढे जमलाव का, मला लय भीती वाटलेली, तुम्ही का बरं जमलाव की ह्याच्यासाठी. आता ह्यांचं चालू झालं दिमाग तिकडं, आता ही कसं खेळ मोडायचा, निटूरचा आता ही जी मेळ जमलाय का, ह्याचा खेळ कसा मोडायचा, ह्याचं आता त्यांचं गणित सुरू झालं. आता तुम्हाला उद्या आमच्या गावात लय नवीन नवीन चेहरे दिसतील. तुम्ही उगत बघा, आजच मला एक दोन दिसली. आता हे सगळे आमच्या गावात येतात. आता काही जण आल्यात, तुमच्या माहितीच तो सांगतो, माझ्या माता भगिनी येत आहे का, काय चर्चा आहे. आई ते कमळाला जर मतदान नाही केलं तर लाडक्या बहिणीची योजना बंद होणार आहे म्हणून. अरे रडीचा डाव आहे की, मैदानात या, नीट काय तर चांगले भाषण करा. हे लोकांना असं खोटं कावर बोलावलं. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची योजना एकनाथ शिंदेने सुरू केलेली आहे आणि कोणीच थांबवू शकत नाही. ते असं कोणीच खोटं बोलून दिशाभूल माता बहिणीचं करण्याचा पाप करू नका. जे आहे ते खरं सांगा जनतेला. कधीच ही लाडकी बहिणी योजना एकनाथ शिंदे साहेबांनी परवा त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे, ठणकावून सांगितलेलं आहे की आम्ही 1500 ते 2100 करू, पण योजना बंद करणार नाही आणि ते कधीच होणार नाही. दुसरा प्रकार सुरू केलाय त्याने. आता तुम्हाला उद्या दिवसभरात दिसणार आहे. माता भगिनींनो, गटाच्या माध्यमातून काय काय देणार आहेत मग खरं सांगायला तो आल्यात गावात हो. हा, त्यांच्याकडे लई येते शेतावर काय काय रिपोर्ट जातात. मग आमच्या बी गावात रिपोर्ट आहेतच की आम्हाला मिळत नाहीत का. मग आता हे गटाच्या महिलांना का काय तुम्हाला आम्ही निवडून द्या तुम्ही, मग तुम्हाला ही एवढे देऊ तेवढे देऊ, मग आता बी काहीतरी देणार आहेत ऍडव्हान्स तुम्हाला. माझं निटूरकरांना आणि माता भगिनींना मोकळेपणाने आम्हाला जेवढं देतील तेवढं घ्या. हाय गैस करू नका ह्या वेळेस. ह्यांनी का सोयाबीन कोणाला का हो, द्या घ्या तुम्ही. आणि तुम्हाला पैसे सुरक्षित ठेवायला हे कपाट आहे, ध्यानात ठेवा. ह्यांनी निटूरला आणि तुम्हाला आम्हाला जर विकत घेण्याचा प्रयत्न केला, बाबांनो त्यांना असं त्या कपाटात बंद करा की ह्यांना निटूरकरांची एकदा का होईना हवा दाखवा. की पैशाचा खेळ कवर चालणार आहे मला हे तर सांगा तुम्ही. प्रत्येक निवडणूक तुम्ही पैशाच्या जोरावर जिंकणार आहो का. मग आमच्यासारख्या सामान्यांनी निवडणुका लढलीच का. निटूरचा सदस्य आयुष्यात कुणी होऊन येत का. तुमचेच सगळे व्हावं का. अरे का तुम्हाला का भस्म्या रोग झालाय का. किती बी तुम्हाला पाहिजे द्या, तर दुसऱ्या बी गावाला द्या, सामान्य कुटुंबातल्या माणसाला द्या, सामान्य कार्यकर्त्याला द्या. आयुष्य झिजवलेले कार्यकर्ते आहेत होईत. त्या मसर्ग्यामध्ये मुगामध्ये अनेक जण कार्यकर्ते आहेत बाबा, त्यांना बी संधी मिळाली का पाहिजे का नाही. आता तुम्ही थोड्या दिवसापूर्वी आले की लगेच त्याला तुम्ही अंगा खांद्यावर घेऊन आला आणि या घरा आपल्या अनेक वर्षापासून आहे त्याला बस खाली बस खाली बस खाली. अरे द्या त्यांना बी संधी द्या. असलं राजकारण करू नका, जमत नाही. मग हे लोकांना काय वाटलं आता, हे फॉर्म काढून घेतलेल्या लोकांचं चूक बी नाही तुम्हाला सांगतो. कारण खेळच मोठा आहे होईल. निवडणुकीची जिल्हा परिषद लढवायची म्हणजे का, त्यांचं पहिलं म्हणणं आहे तुमच्याकडे एखादी कोटी आहेत का. आता एखाद कोटी म्हणजे आपली प्रॉपर्टी कसं इकडं तर जमा होत नाही. मग तुमच्या आमच्या निवडणुकीचा सदस्य कधी होणार आहे सांगा, किंवा ह्या सामान्य गावातला सदस्य कधी होणार आहे.
कधीच होऊ शकत नाही बाबांना. मग माझ्या मनामध्ये ही जिद्द वाटली की बाबा हे कधी थांबलं पाहिजे. मग हे थांबवणार कोण थांबवू शकतंय सांगा मला. आता माझ्यावर अन्याय झाला, त्यांनी दिली तिकीट, मग आता घरात रडत बसलो. मग हे तर कुठे तर जाऊन आपण न्याय मागावा लागते का नाही, कुणाला मागायचं? आता आपण त्या वरच्या देवाला जाऊन मागायचं का? जनतेला न्याय मागितला पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्या दरबारामध्ये आलो आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्यांना विनंती केलो की बाबांनो, ह्या सामान्य माणसाचं आणि या सगळ्याचा जर न्याय निवाडा जर कोण करू शकत असेल तर ही मायबाप जनता करू शकते. कारण त्यांच्याकडे मताचा अधिकार आहे. जे कोट्यवधी रुपये जरी तुमच्याकडे असले आणि या जनतेनं जर ठरवले तर तुम्ही किती पैसे आणा, किती पैसे तिकडे वाहू द्या, काहीही होऊ शकत नाही. त्या मतदानाच्या अधिकारातून तुम्ही आम्ही हे सगळं थांबवू शकतो आणि बदलू शकतो. हे ताकद आहे तुमच्या आमच्या मतामध्ये. पुन्हा म्हणले अपक्ष आहे, याला पैसे कोण निधी देणार आहे की काय, की उगा अपक्ष म्हणून थांबलंय. आम्हाला सांगा, एकनाथ शिंदे साहेबांनी पुरस्कृत केलंय म्हणजे त्या पक्षाने काहीतरी विचार केला असेल की हो, त्या पक्षाने विचार केला असेल की नाही. मग आता आमच्याकडे पानंद रस्त्याचे प्रश्न आहेत. आम्हाला डोंगरगावच्या पानांचा रस्ता झाला नाही, बाकली पानांचा रस्ता झाला नाही, शेंदचा अजून मजबूतकरण होत आहे, तात्पूरचा, राठोड्याचा, कलांडीचा, बुद्रुकवाडीचा. आपल्या गावच्या असे पाच सगळ्या गावाला रस्ते आहेत. एक बी मजबूतीकरण अजून झालं नाही. पुढे ते डांबरीकरण बी झालं पाहिजे. तुमच्या आमच्या शेतकऱ्याचं नंदनवन होतं जर एवढे रस्ते जर झाले तर. मग हे माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, आता ही योजना जर आणायची असेल तर ह्याचा मंत्री कोणा माहिती का आपल्याला? भरत गोगावले म्हणून रोजगार हमी मंत्री, शिवसेनेचा मंत्री. मग मला तुम्ही निवडून दिलं, मी शिवसेनेच्या मंत्र्याकडे जाणार का नाही? मी शांत बसतो का? इमानी इतबारे ह्या सगळ्या पानंद रस्त्याची योजना ह्या मंत्र्याकडे मी जाऊन आग्रहाने आपल्या गावासाठी आणण्याचं काम करेल. म्हणून मला ह्या निवडणुकीमध्ये मतदान पाहिजे तुमचं. दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला. आपल्या गावला सरपंच असताना मला असं वाटलं, दासभाई आता गेले, त्याने सांगितलं की इथं हायवेवर लय लोक मरायला. आणि खरं आहे, वास्तव आहे. हायवेचं काम निकृष्ट झालंय. आमच्या मोडच्या जनतेचा पण प्रश्न तसाच कायम आहे, अजून कायम आहे. तिथे मोठी गाडी फिरायचं म्हणजे लय मोठा प्रश्न आहे. तिथं जंक्शन लावून आलो तर का बरं झाली माहिती नाही मला, मी तेवढं खोलात गेलो नाही. पण हे शांत बसा बाळांनो. मग मला सांगा, आता हायवेवर जर अर्जंट मध्ये ऍक्सिडेंट झाला आमच्या इथं मोडला, निटूरला, गावात जवळपास कुठं बी, तर अर्जंट आम्हाला कुठं जावं लागतं? लातूरला जावं लागतंय. इमर्जन्सी सुविधा आमच्या इथं आहे का आमच्या गावात पानचिंचोलीमध्ये? मग मी त्यावेळेस काय म्हणलं, आमच्या डॉक्टर साहेबांना चर्चा केली, साहेब इमर्जन्सी सुविधा जर निटूरला जर व्हावी तर काय करावं लागेल? तर त्याने म्हणले 12 किलोमीटर परिसरात जर दवाखाना नसेल तर तुमच्या गावाला दवाखाना मंजूर होत आहे. मग माहिती घेतली तर एक शिराळ पडलाय बाबळगावला, एक डावराशा दिनीला नेला गेला, 12 किलोमीटरच्या पुढे आहे. मग काय 100% निकषात बसतंय. प्रस्ताव तयार करून दिलाय साहेब, सादर आहे तिकडे प्रस्ताव की निटूरला ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी ह्या इमर्जन्सी सुविधा झाली पाहिजे. ट्रॉमा केअर सेंटर येत आहे, 4 तिकडे MD डॉक्टर येतात, तिथं स्टाफ वाढतंय. अर्जन्सी मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सुविधा मिळू शकते. ते ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे हे स्वप्न माझं होतं. ते स्वप्न कधी पूर्ण होऊ शकतं? तर ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, हे या पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतं. कारण त्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत माहिती आहे का? आंबेडकर म्हणून जे कोल्हापूरचे शिवसेनेचे मंत्री आहेत. योग बी कसं बघा, आम्हाला जी पाहिजे ते त्या शिवसेनेच्या मंत्र्याकडे आहे. मानता कोणा हे मला सांगा. अशा अनेक योजना आहेत हो. ह्या सगळ्या योजना आपल्याला ह्या सगळ्या लोकांकडनं आपल्या गावासाठी आणता येतात आणि त्या आणल्या पाहिजेत. आणि म्हणून ही निवडणूक तेवढीच महत्वाची आहे. आपल्याला माहिती आहे की तुम्ही सरपंच केलं की हो, मी तुमचे म्हणजे काय उपकार म्हणा, आशीर्वाद म्हणा, की आम्ही ते हेच करू शकत नाही, विसरू शकत नाही, एवढं त्याचं महत्व आहे. आणि हे महत्व असल्यामुळे मला सांगा की ह्या निवडणुकीमध्ये जर आपण हा विचार जर केला, या धुमाळ साहेबांना त्यांचं स्वागत आहे. पंडितराव धुमाळ साहेब आलेले आहेत या सभेसाठी. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आता या विधानसभेचे शिवसेनेचे नेते आहेत पंडित धुमाळ साहेब. शिवसेनेचे नेते पंडितरावजी धुमाळ हे आलेले आहेत. स्थानापन्न व्हायचे स्टेजवरती. शिवचरणजी पटेल.
शिवचरणजी पाटील हेही या ठिकाणी सभेसाठी उपस्थित आहेत. शिवचरण पाटील साहेब, पंडित धुमाळ साहेब हे दोन्ही शिवसेनेचे मान्य नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आपल्या या शिवसेनेच्या माध्यमातून मी आपल्या पुढे मांडत होतो की अशा अनेक योजना आता ज्या आपल्या गावाला आपण त्या ठिकाणी आणून त्या योजना आपण या ठिकाणी राबवू शकतो. बरेच मुद्दे बोलायचे आहेत, लई बोला वाटलं मला तर का सांगू तुम्हाला. दुसरे मुद्दे सांगतो तुम्हाला. आता उमेदवार आहेत आपल्याकडे. आपल्या रशीदभाईंनी सांगितलं त्यामुळे टीका कोणावरच करणार नाही, इमानदारीनं करणार नाही, आपल्याला बोलायचं बी नाही त्यांच्यावर. पण काही काही गोष्टी कशा आमच्यामध्ये पसरवल्या जातात. एक उदाहरण देतो तुम्हाला. त्या काँग्रेसच्या बी उमेदवारांना सांगितलंय म्हणून की पाणी पुरवठा योजना मी आणलो, कुठल्या तर पॉम्पलेटवर लिहिलंय त्यानं. आणि काल आमच्या नेत्याने बी सांगितली की ती योजना आम्ही दिला. म्हणलं मान्य आहे तुम्ही दिला असा, दोघांनी बी आणला, पण दोन योजना नाही एकच. आता कोण आणलं त्यांना माहिती. बरं आमच्या गावाला योजना आली, आम्ही तेवढ्या सुख्या बाबाला योजना कुणी काढला, तुम्हाला श्रेय घ्यायचं का तुम्ही श्रेय घ्या, आमचं काहीच म्हणणं नाही. आता झालेली योजनेमध्ये पाणी तर द्या आमच्या गावाला. योजना आणलो म्हणाला कुणी तुम्ही, मग आमच्या नळाला पाणी ना महिना का करावं इथल्या जनतेनं सांगावं. आणि तेवढं तर द्या. बर मला सांगा, ही जो योजना सगळ्या तिने आणली केली, मग आम्ही उद्घाटनाला या म्हणल्यास का बरं आणली? अडचण होती का काही? मग तुम्ही योजना आणलो तर उद्घाटन तुम्हीच करावं की त्याचं. आम्ही बोललो की योजनाच्या उद्घाटनाला या, माल तर जाऊ द्या बाबा ना काही ना, आपलं आपण योजनेचं काम सुरुवात केलं. मग हे असं का बरं दिशाभूल करतात मला अजून बी कळणार. आणि जे आहे ते खरं बोला की का त्याच्यातलं एवढं वाटायचं काय वेगळं आहे त्याच्यामध्ये. ग्रामपंचायतला निधी दिलो की मी कुठं नाही म्हणला. 10 लाख रुपये तुम्ही दिलो, मग 10 लाखात इमारत तयार होते तो. आज जर निटूरची ग्रामपंचायत बघितलं तर पंचकृषी योजनेमध्ये सगळ्यात चांगली इमारत आहे, त्याला किमान 30-40 लाख रुपये लागतात. मग 10 लाखांनी एवढी इमारत चांगली होते का? बाकीचे पैसे कुठून आले ती बी सांगावं का नाही? बाबा आम्ही 10 देतो, बाकीचे परमेश्वर आणले इकडून तिकडून. म्हणजे त्याचं कौतुक करायचं नाही दुसऱ्याचं. आम्ही काय केलं ती सांगा. आणि तू चांगलं केलं तर कौतुक बी करा की, अडचण काय त्याच्यामध्ये. पण ते गोष्टी बी जमणार. आणि दुसरं अजून काय म्हणले, आणि दुसऱ्यानं कोणतं उभं केलंय, उभं 1000-1500 मत घ्यायसाठी उभं केलंय. मग मला सांगा 7 वर्षात तुम्हाला गावला या वाटलं नाही, मग आता कशाला 1000-1500 मत घेणार आहे तर? होय गरज वाटते का सांगा मला. काय तर तुम्हाला वाटलं म्हणून चालू. आम्ही बोलवलो 5 वर्ष तर तुम्ही निटूला आलो, आणि आता लगेच तुम्ही सभा घ्यायला आलो. म्हणजे काहीतरी निटोरकरांच्या मनातलं काहीतरी विषय त्यांच्यापर्यंत पोहोचणार म्हणून चालले की. हे लक्षात घ्या तुम्ही का चाललंय हे. ह्याच्यापुढे तुमच्या पुढे मांडायचं गणित एवढंच आहे की हे का चाललंय हे लक्षात घ्या. कारणच ह्याचं एक आहे की आपण सगळ्यांनी मिळून ज्या ताकदीनं हा लढा उभा केलेला आहे. हा लढा माझा एकट्याचा आहे का? मी सगळ्यांना सांगतोय, मी परमेश्वर हसबे हा फक्त निमित्त आहे या निवडणुकीमध्ये. हा मी एकटा काही त्याच्यामधला कुठल्या महत्वाकांक्षेने उभा नाहीये. माझ्या निटूर मधला प्रत्येक माणूस आज उमेदवार आहे, आणि त्या निटूरकरांसाठी ही निवडणूक आहे. आज या निटूरकरांच्या प्रत्येक माणसाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये जर लढा जर कुणाचा असेल तर हा सामान्य माणसाचा, त्या प्रस्थापितांच्या विरोधात लढा आहे. आणि हा लढा तुम्हाला लढावाच लागेल, कारण कुळदी तर ह्याला जमिनीवर आणावं लागेल. हो, कुणी दखल घेणार, कुणी बी यावून निटूरला टिकली मारून जाऊ का? हाय ना, निटूर आहे. एकदा गंमत सांगतो तुम्हाला का झालं ते. आमच्या इथे गुत्तेदार आला आणि निटूर मध्ये परस्पर काम चालू केलं. मग मला माहितीच नाही बाबा कोण गुत्तेदार की कस काय आला की का काम चालू केलं की. मग त्याला काम चालू केल्यास मला आपले कर्मचारी आले म्हणले, साहेब त्या ठिकाणी कोणतं मटेरियल टाकलंय आणि काम चालू केलंय. आणि मला मग ग्रामपंचायतला काही सांगणार काही पद्धत आहे का नाही, गावाला सांगावं की बाबा गावात हे काम करायला की करायला. मग ते काहीच न सांगता त्याला काम चालू केलं आणि ते मटेरियल टाकलं आपल्या ग्रामपंचायतच्या जागेवर. मी म्हणलं कोण आहे काम त्यात उद्या म्हणलं. सकाळी सकाळी गेलो, आपल्या JCB आणायला ते मटेरियल सगळं साफ करून टाकलं. आले की पळत दन. हा
तुम्ही मटेरियल साफ केलं, तुम्हाला माहिती आहे कोणाचं काम आहे असं तसं. म्हणलं बाहेर रुको बाबा, परवानगी घे, विचार जरा, मग मध्ये घे. म्हणलं का झालं सांग. अरे तुम्हाला माहिती आहे का हे काम कुणाचं आहे. मला माहिती करून घेण्यासाठी तर मैदानात ते साफ केलं मटेरियल. म्हणलं सांग आता कुणाचं काम आहे. हा असं आहे तसं आहे, ह्यांचं आहे त्यांचं आहे. अरे म्हणलं मग गावला विचारायचं असते का नाही. लगेच फोन नेत्यांचे, नाही नाही ते आपल्या ह्यांचं काम आहे परमेश्वर हे आपण सांगितलं होतं. मग मी म्हणलं तुमच्या ठिकाणी जर असं कोणी येऊन परस्पर केलं तर जमते का तुमच्या गावामधलं. मग निटूर ही गाव आहे हो, गावाला सरपंच आहे, गावचे लोक आहेत, नागरिक आहेत, जनता आहे. तुम्ही येऊन परस्पर काय बी करा आमच्या गावामध्ये. मग कोणतरी विचारावं लागतं का नाही सांगा. म्हणून म्हणलं तुम्हाला कोणी बी यांनी टिकली मारून जावा ह्याच्यासाठी आमचं निटूर आहे का. कोणतर वाली पाहिजे का नाही याला. कणखरपणाने मी सांगतो तुम्हाला, 5 वर्ष असू द्या किंवा आता असू द्या, कणखरपणाने निटूरची भूमिका मांडणारा मी कार्यकर्ता माणूस आहे. त्यांना मी कधीच म्हणलं नाही की निटूर मध्ये या काही करून जावा, करू देणार नाही. असं आपल्याला निटूरकरांना पण असं वाटलं पाहिजे की बाबा आमच्या गावचा विचार करणारे जे आहे त्यांचं स्वागत आहे ना. आमच्या गावात तुम्ही चांगल्या गोष्टी घेऊन येता, चांगले विचार घेऊन येता, स्वागत आहे. या आम्ही तुमचं या ठिकाणी पायघडे घालून स्वागत करू. गावामध्ये अनेक गोष्टी तुम्ही घेऊन या, आम्ही तुमचा उदय करू. मी आमच्या अनेक पक्षातल्या मित्रांना पण म्हणत होतो, बाबांनो तुमचा आमचा स्वार्थ ही निटूर राहू द्या. कुणी बी आणा, योजना आणा. आपण पक्ष बघू नका, काही बी बघू नका. काय करायचं, कुठल्या पक्षाचं काय करायचं, आपल्याला योजना मिळणं महत्वाचं आहे की नाही. आपण योजनेसाठी सगळे प्रयत्न करूया. आणि म्हणून माझं पण ते धोरण आहे की जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून एक 5 वर्षामध्ये आमच्या गावाला आणि या निटूर सर्कल मधल्या प्रत्येक गावाला काय लागणार आहे त्याचा एक अभ्यास करून त्याचा एक आराखडा करेल. आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून प्रत्येक विभागातून कोणती योजना आमच्याकडे आवश्यक आहे. जसं मी म्हणलं की आरोग्य विभागातून आम्हाला ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे, पाणंद रस्त्याची गरज आहे, आम्हाला उद्योग विभागातनं महिला क्षेत्र आपल्या तरुणांच्या रोजगाराची गरज आहे, महिला बालकल्याणची आम्हाला गरज आहे, आम्हाला अनेक घरकुलांची गरज आहे, आम्हाला अनेक रस्त्यांची गरज आहे. ह्या सगळ्या योजना वेगवेगळ्या विभागाकडून आपण आणू शकतो. कारण जिल्हा परिषद म्हणजे हे एक मिनी मंत्रालय आहे. आमच्या ग्रामपंचायतला निधी कुठून येतो. आमचा प्रस्ताव तालुक्याला जातो, तालुक्यातून जिल्ह्याला जातो, त्या जिल्ह्यातला जो निधी त्या ठिकाणी दिला जातो तो आमच्या ग्रामपंचायतला येतो. मग मला सांगा, मी जर जिल्हा परिषदचा सदस्य जर झालो तर ह्या सगळ्या गावं जे आहेत आपले 16 गाव आहेत, 10 गावं 6 वाड्या, ह्या गावांना निधी मोठ्या प्रमाणात आणण्यासाठी मी काम करणार का नाही. मग हा निधी आमच्यापर्यंत आणण्यासाठी आमची गावं सक्षम आणि अधिक चांगलं करण्यासाठी त्या ठिकाणी निधी मागण्यासाठी भांडणारा माणूस पाहिजे, बोलणारा माणूस पाहिजे, त्या ठिकाणी विचारणारा माणूस पाहिजे. मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही, रडल्याशिवाय तिथं कोणीही आम्हाला विचारत नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्या गावासाठी आमच्या विकासाच्या योजनांसाठी आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं, मांडावं लागतं, भांडावं लागतं, बोलावं लागतं. तेव्हा आमच्याकडे हे निधी येतो आणि तो निधी आम्ही आणला पाहिजे. आम्ही सगळ्यांचे अनुभव घेतलाय बाबांनो. आतापर्यंत 50 वर्षात सगळ्यांना संधी देऊन बघितला. एकदा संधी निटूरकरांना द्या. निटूरच्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे की आपण निटूर मध्ये ह्या वेळेस जर एकी दाखवलं नाही बाबांनो, पुन्हा कधीच कुणी आम्हाला एवढी विचारत घेणार नाही. आणि ही निवडणूक तुमच्या आमच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, निटूरच्या सन्मानाची निवडणूक आहे. ही जर संधी आमच्या निटूरकरांनी जर घालवलं तर आम्हाला पुन्हा कोणीच संधी देणार नाही, आमच्या निटूरला विचारात घेणार नाही. आणि म्हणून ही लढाई तुमची आमची आहे, ही लढाई तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लढावं लागणार आहे. आता बरेच जण आहेत, आता 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला. आमच्या गावात प्रत्येक पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते आले, त्यांचं स्वागत आहे. कोण ना कोणतं आहे तर 2-4 त्यांचे झेंडे खांद्यावर घेऊन त्यांचं स्वागत करायला. आम्ही कधीच कुणाला एकमेकाचा विरोध नाही. कोणी बी काम करायला कर बाबा, काही विरोध आहे का, काहीच नाही. तू ह्याच का काम करायलायस, तू त्याच का काम करायलायस, तू ह्याच स्टेटस का ठेवलंय, तू त्याच्यासोबतच आज दिसलास. माझ्या इथल्या सगळ्या मायबाप जनतेला मला तुम्ही सांगा, एकदा तर कुणाला मी म्हणला बाबा तू असं का करवलीस म्हणून. कधीच कुणाला म्हणणारच नाही हो साहेब. ज्याला करायचं ते करू द्या ना, त्याचे विचार आहेत, लोकशाही आहे.
बाबासाहेबांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून चालणाऱ्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे की त्यांनी त्यांचे अधिकार निर्णय मूलभूत अधिकारातून त्यांचे निर्णय ते घेऊ शकतात. आपण त्यांच्यावर बंधनं आणायची नसतात. मग आता ही निवडणूक चालू आहे. आता थोडे दिवस झालं, आता वातावरण जरा झालं की आता रडीचा डाव सुरू झालाय. का सुरू झालाय? आज गौरला पोरं गेले तर पोलची टाटा वाटायला त्याला विरोध. आमच्या इथं काही जणांनी स्टेटस ठेवलं की त्याला फोन. आता लोकांना नेत्यावाचे यायला फोन चालू झाल्या. आज तुम्ही फिरणार झाला, तुम्ही शांत बसला, निवडणूक जिंकावं लागतंय, मतदान आणावं लागतंय, मिळवावं लागतंय. असं कशा पाहिजे हो? लढाई नाहीये हा लोकशाही मधला एक लढाई, हा उत्सव असतो. निवडणूक म्हणजे काय राहतो? हा लोकशाही मधला एक उत्सव आहे. तो उत्सव सगळ्यांनी आनंदाने आपण उत्सवाने त्याच्या आनंदाने भाग घेतला पाहिजे. असं एकमेकाला बंधन आणून ह्या उत्सवाचा आनंद होत नसते. हा निवडणुकीमध्ये पण तो आनंद आम्ही हा लोकशाहीचा एक उत्सवाचा आनंद घेतला पाहिजे. आपण असे बंधन आणून आणि मतं विकत घेऊन आपण निवडणुका जिंकण्याचं पाप करणं हे लोकशाहीला धोकादायक आहे. आणि म्हणून तुम्हाला जागरूक राहण्याची लई गरज आहे. आता दासभाई सांगून गेले 2 दिवस लई अवघड आहे. वार हे बदल कसं करायचं, लई खेळ करणारे लई शातीर आहे तिकडं. तुम्ही आम्ही लई घोड्या हो, रात्रीतून वारे फिरवितात म्हणतात. कसे फिरवितात माहिती आपण तेवढा अनुभव घेतलेला नाही. पण मी बी अशा बरेच जण बघितलेत साहेब. मी सोलापूरला जिल्हा परिषद तिथं नोकरी करत होतो आणि विधानसभेची निवडणूक होती. त्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये एक मातबर नेता, म्हणजे महाराष्ट्राचा लई मोठा मातबर नेता निवडणुकीला उभा होता. आणि त्यांच्या पुढे एक अपक्ष आमदार उभा होता, अपक्ष आमदार. त्या मातबर नेत्याने 3-3, 4-4 वेळेस पैसे वाटले लोकांना. 3-3, 4-4 वेळेस हो, एकदा बी नाही, 3-3, 4-4 वेळेस. आणि त्या अपक्ष माणसानं काही नाही, लोकांपर्यंत जाऊन आपले आपले विचार मांडले. बाबा एक संधी द्या, एक संधी द्या, एवढंच केलं त्यानं. मग निवडणुकीचा निकाल काय लागला असेल सांगा बघ मला. ती मातबर नेता आहे का 22,000 मतांनी पडला. 22,000. किती मोठी ताकद आहे सांगा तुमच्या आमच्या मतामध्ये. पैशाचा महापूर येऊ द्या, दारूचा महापूर येऊ द्या, काही जरी येऊ द्या, पण तुम्ही आम्ही जर ठाम असलो ना आमच्या मतावर, कोणती ताकद तुम्हाला आम्हाला त्या विजयापासून रोखू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या आमच्या मतामध्ये आहे. तो अधिकार आम्हाला 7 तारखेला या निटूरसाठी आपल्याला सगळ्यांना वापरायचा आहे. आता बऱ्याच जणांना म्हणतात, काही जण नाही जरा आमची अडचण आहे, आम्हाला उघड फिरता येत नाही. नको बाबा फिरून, मी बी म्हणत नाही फिर म्हणून. कशाला तुला अडचण असेल तर कशाला नका फिरून. पण ह्या नेटवर्कसाठी, ह्या नेटवर्कच्या चांगल्यासाठी भल्यासाठी विचार करणार आहेस का नाही बाबा? तेवढा मनात काय आहे, इतर हृदयात नेटवर्क आहे का तुझ्या? मग तेवढा विचार कर. 7 तारखेला बटन फक्त कपाटावर दाब, तुझी इमानदारी तिथं राहू दे. बाकी नको फिरू, कुणाचं बी स्टेटस लाव, कुणाचा बी गमजा घाल, झेंडा घे, माझं काहीच म्हणणं नाही. लढाई माझी एकट्याची आहे का सांगा? मी फक्त निमित्त. ही लढाई मी म्हणलं ना, इथला प्रत्येक माणूस उमेदवार आहे. आणि ही लढाई आमच्या तुमच्या सगळ्यांची मिळून आहे. इथल्या सामान्य माणसाची निवडणूक आहे. या सर्कल मधल्या प्रत्येक नागरिकाची ही निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही ह्या निवडणुकीला अतिशय ताकदीनं आपण सगळ्यांनी सामोरं जाण्याची गरज आहे. आता बघा अजून आहेत बऱ्याच गोष्टी. काल परवा वातावरणाच्या अनेक गोष्टी झाल्या आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे असं म्हणाले की बाबा आता हे निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. आणि मग ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीमधलं जे सगळे जे गणित असते तर ते गणित चालू असते. तर आपण या निवडणुकीमध्ये एक धोरण ठरवलं, एक विचार ठरवला, एक लोकांच्या पुढे भूमिका मांडली आणि ती भूमिका विचार घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे. बाबांनो, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक आपण पार पाडूया. कुणाच्या विरोधामध्ये ही निवडणूक नाहीये. कुणाला तरी वाईट काम कोणी करतंय म्हणून त्याच्या विरोधात ही निवडणूक नाहीये. मला कुठल्या नेत्याचा विराम नाही. तिकीट दिले न दिले त्यांचा प्रश्न आहे, ते नेत्यांनी ठरवू शकतात. आपण त्यांना बंधन कसं घालू शकतो? ही निवडणूक आम्ही लढण्याचं एकमेव कारण एवढंच आहे की ह्या प्रस्थापितांना एकदा कधी तर आपण जमिनीवर आणण्याचं काम करूया
आणि ही निवडणूक ही जसं सांगितलं आमच्या पत्नीने की ही निवडणूक म्हणजे एक निटूर पॅटर्न ठरणार आहे. कसला निटूर पॅटर्न हो? आपण सरपंच की मला निवडून देतो अपक्ष म्हणूनच, आपल्याला चहा तर पाहिजे येतो का सांगा? मी क्रांती घडवतो का नाही? मग ही दुसरी क्रांती आता जिल्ह्यात घडवण्याचं काम आपल्याला करायचं बाबांनो 7 तारखेला. आपल्याला हो का मी म्हणलं तुम्हाला आमिषी येणाऱ्या काय बी गोष्टी घेऊन येणाऱ्या फोन येणाऱ्या इथले सगळे कार्यकर्ते जागरूक राहा बाबांनो. रात्री 2 वाजता 3 वाजता मी तुम्हाला फोन येऊ शकतोय. परिस्थितीत गंभीर झाली आता. जर तुम्ही फोन चालू ठेवले तर बंद ठेवलं तर तुमचं उद्या राजीनामाच आहे. फोन चालू ठेवा, चांगली स्थिती सांगा त्यांना, खुश करून नेत्यावाला आपल्या साहेब काहीच काळजी करू नका, नेटवर्क फिट आहे म्हणायचं त्यांना. काळजी करू नका, नेटवर्क मधून लीड तुम्हालाच आहे सांगा सगळ्याला. फक्त मनामध्ये एक इमानदारी ठेवा, ती जिद्द मनामध्ये ठेवा की आम्हाला 7 तारखेला निटूरच्या माणसासाठी काम करायचंय, एका सामान्य तरुणासाठी काम करायचंय, इथल्या मातीसाठी काम करायचंय, इथल्या आम्हाला विकासासाठी काम करायचंय. आम्हाला या निटूर सर्कल मध्ये एक चांगल्या प्रकारची क्रांती घडवून आणायची आहे. आम्हाला या निटूर सर्कल मध्ये एक नवीन आम्हाला निटूर सर्कलचा एक पॅटर्न तयार करायचा आहे. कारण काय तर आम्हाला आमच्या योजना आणण्यासाठी एक हक्काचा माणूस हवा आहे. आम्हाला ह्या योजना राबवण्यासाठी हक्काचा माणूस हवा आहे. ह्या योजना आणण्यासाठी जी काही लागणारी जागरूकता आहे, काही कमतरता आहे का? मी त्यांना अजून एक प्रश्न विचारलो, सांगायचा राहून गेलो तुम्हाला. मी त्यांना म्हणलं बाबा तुम्ही जी नेता निवडणार आहोत किंवा उमेदवार देणार आहोत, मला त्या उमेदवाराला मला असं बाजूला थांबवा म्हणलं त्यांना, आणि त्याच्यातले गुन्हा माझ्यातले गुणाची यादी काढा, आणि माझ्यातली कमतरता असलं तर मला खाली बसवा, मी बसतो, इमानदारीने बसतो, अजूनही बसतो. या निटूर सर्कल मधल्या सगळ्या लोकांनी त्या तिन्ही उमेदवाराचा अभ्यास करावा, आणि त्याच्यात कुठली बी कमतरता असली तर तुम्ही मला घरी बसवा, माझी काहीच म्हणणं नाही. पण जर ती मला सांगा, ती जर गुणवत्ता असेल, एक जिल्हा परिषद सदस्य होण्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची गुणवत्ता लागते ते जर निकष माझ्यामध्ये असतील आणि ते मग निकषाच्या आधारावरती सुद्धा सदस्य होण्यापासून तुम्ही आम्हाला रोखण्याचं पाप करत असाल तर ते पुण्य तुम्ही आम्ही करण्याचं ही लढा हातात घेण्याची गरज आहे. करावं लागेल हे पुण्याचं काम आपल्याला, कारण ह्यांच्या लक्षात येत नसेल तर आम्हाला लक्षात आणून द्यावं लागेल की बाबांनो चांगल्या माणसाला पण एक संधी दिली पाहिजे. आहे ना त्याच्यामध्ये गुण. उद्या आमची परीक्षा घेतल्यास मग आम्ही चांगल्या मार्काने पास झालो असतो की. आता जनतेच्या परीक्षेत आहोत, तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय करायचा आहे. आणि मला नक्की खात्री आहे, तेव्हा लक्षात घ्या, निटूरचं मतदान 5300 आहे. आपल्याकडे दरवेळेस 60-70% जर मतदान झालं तर 3800 पर्यंत होत आहे. मग 3800 मतदान निटूरचं आहे. आता निटूरच्या प्रत्येकाने ठरवलं की नाही काही बी करून ह्या वेळेस आपल्याच माणसाला निवडून आणायचे. मग आता एक एवढी ताकद सोबत आहे इथं पांचनचुली पासून बसपूर पर्यंत. मग 38 दोन्ही किती होत्या? 76. मग मला सांगा गणित जमते का नाही? मग शेने एक मताचं गणित देतात, आपण 100% मते आपण त्या ठिकाणी गणिताचा हिशोब करा. निवडणूक कुठं जात नाही साहेब. एका मतासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, आणि एवढे सगळे बंधू ताकदीने उभे आहेत आपल्या पाठीशी. आज तुमच्या आमच्या पाठीशी आहेत, हे माझ्या पाठीशी नाही आहेत. आणि एवढे सगळे उगाले गाव पाठीशी. त्यांना वाटलं ना काहीतरी की बाबा आज खरंच काहीतरी बदल करण्याची गरज आहे, म्हणून एवढ्या ताकदीने ते आलेले आहेत. पांचनचुलीमध्ये तिथं बी कोणीच नेता नव्हता, तरी जवळपास 700-800 लोक तिथं सभेला उपस्थित होते. एवढ्या ताकदीनं लोकांच्या मनामध्ये चिड झाल्या, हो इट आला या राजकारणाचा, लय गडूळ झालाय. पैशाशिवाय दुसरा खेळत नाही. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, आणि पुन्हा रामराम तिकडच गायबच, पुन्हा आमचा पत्ताच नाही. म्हणून म्हणतोय आपल्याला सगळ्यांना निटूरकरांना, निटूर आपल्यासाठी महत्वाचं आहे. आजूबाजूचे उमेदवार झाला लय लांबचे, ते लांबच राहू द्या. आपलं ते आपलं तर राहतंय. आपण हक्काने बोलू शकता, मांडू शकता, विचारू शकता, आणि आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या हक्काने घेऊ शकता. म्हणून मला असं वाटतं एक परिवर्तनाचा विचार आपल्या मनामध्ये पक्का करा. बाकी काही बिहू द्या.
इथून असं मनात जाताना अशी खूनगड बांधायची नाही. एक माझं तर मतदान पक्कच आहे, मला अजून एक मतदान मिळवायचे. अजून 2 दिवस आपल्या हातात आहे. अजून 2 दिवसामध्ये ह्या सर्कल मधल्या कुणाकडे बी जावा, हात जोडा, विनंती करा, काही बी करा, पण बाबा मला एक मतदान तुझं अजून दे. एवढा जरी आपण सगळ्यांनी आज एक खूनगड बांधलो का, मला आता 100% विजय आपला आहे. 100%. फक्त ह्या 2 दिवसामध्ये एवढीच मनामध्ये खूनगड बांधा. आपल्या इकडे इतके सगळेजण येतात, आता सगळेच आहेत, देवगासा उद्या करता आजीपासून सगळे आहेत. आपल्याकडे येतात का नाही, येणाऱ्या प्रत्येकाला हात जोडा, बाबा एक संधी आमच्या निटूरला द्या. आमचं जरा हे काय, आमच्याकडं निटूर जरा पोरकत वाटलेला सदस्य नाही, तर जरा एकदा टिळा लावा आमच्या बी निटूरला, एवढी विनंती करा सगळेजण मिळून. आहे का नाही? भरणं हे जर असं आपल्याला मनामध्ये उगत वाटतंय का नाही, नाही 50 वर्ष झाली एक बी सदस्य नाही, उगत रुक रुक म्हणा लागल्या. कधी तर ती एकदा भर काढून आपण त्याची, कधी तर तुम्ही बी एक ताट म्हणून आम्ही सांगू की नाही आमच्या निटूरला जिल्हा परिषदचा सदस्य होतोय आणि तो झालाच पाहिजे, हा संकल्प आमच्या मनामध्ये आपण सगळे करूया. आणि खरं सांगतो तुम्हाला, एकदा जर आपण खोनगड बांधलो, मग किती बी पैशाचा तिकडं महापूर येऊ द्या, काही बी येऊ द्या, काही बी करू शकत नाही कोणी बाबांना, कोणीच काही करू शकत नाही. हा एक आहे, काही तर अफवा आणत्यात, निवडणूक आल्या का एक तर पैशावर नेत्यात, नाही तर मग कोणा जातीवर नेत्यात. हे माहिती विष कालवायचं काम करतात. हो, अनेक गोष्टी चांगल्या चालल्या की करतात, पण मी तुम्हाला सांगतो, या निटूर सर्कल मधली जिल्हा परिषदेची निवडणूक ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन होणारी निवडणूक आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आम्हाला पुढे न्यायची आहे. आम्हाला नको त्या सगळ्या गोष्टी, आम्हाला त्याच्यामध्ये अडकून पडायचं नाहीये. आमच्या मनामध्ये अतिशय शुद्ध भावना आहे, आमच्या मनामध्ये चांगले विचार आहेत की बाबा आम्हाला एक चांगल्या माणसाची गरज आहे, एका सामान्य माणसाला आम्हाला ही संधी द्यायची आहे, आम्हाला निटूरकरांना ही एक संधी हवी आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये आमच्या मनामध्ये कुठलाच विचार न करता आमचा एकच पक्ष, निटूरचा अपक्ष, टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढंच डोक्यात ठेवू. आपल्या आमची कोणती जात निटूरचा उमेदवार, आमचा धर्म निटूरचा उमेदवार, आमचा पक्ष निटूरचा उमेदवार, एवढाच मनात विचार करायचा आहे. पुढच्या आपल्या 7 तारखेपर्यंत कोणी बी काही बी भुरळ घालू द्या, कुठलं बी त्यानं इश्यू करू द्या, त्याला काहीच परिणाम होऊ देऊ नका. साधनाथ महाराज आहेत, विष पचवायची ताकद असणारे, पाठीशी आहेत, आपल्या काळजी करू नका. असल्या सगळे किती बी विष येऊ द्या, या निटूर मध्ये तेवढी ताकद आहे की ते पचवू शकतात. फक्त मी म्हणलं तसं प्रत्येकाने मनामध्ये चांगला विचार केलो आणि बाबा निटूरसाठी ह्यावेळेस आम्हाला काही बी करून एक चांगला विचार घेऊन ह्या निवडणुकीमध्ये जायचे आहे. फक्त एवढीच करा, माझी विनंती आहे. पुन्हा पुन्हा संधी येत नाही, बेईमानी करू नका निटूरशी. खरं झालं, हात जोडून सांगणार तुम्हाला, पुन्हा ही संधी निटूरकरांना येणे नाही. एक इमानदारीनं आपण एवढे वेळ सगळ्यांना ताकदीनं उभं राहण्याचा मनामध्ये संकल्प करा, विचार करा आणि पुढचे 2 दिवस जागरूक राहावा आणि ह्या सगळ्या सर्कल मधल्या प्रत्येकाला हात जोडून विनंती करा, बाबांनो एक संधी तेवढी निटूरला द्या. मला 100% खात्री आहे, आजूबाजूची सगळी जनता एवढी प्रेम करते साहेब निटूरवर, एवढे सगळे तुमच्या समोर आहेत हो का. नक्की तुमचा आमच्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ते करतील म्हणजे करतीलच. बाकी सगळ्या गोष्टी सोडू आपण, त्याच्यावर काहीच आपल्याला बोलायचं नाही. आमच्या मनामध्ये एकच असा मनामध्ये खूनगड बांधून आमचा विचार स्पष्ट, आमच्या मनामध्ये फक्त कपाट, एवढा विचार करायचा. हा, हे 9 तारखेला आज काय उपयोग आहे त्याचा, आज काय उपयोग आहे त्याचा, हे मतदानामध्ये आल्यावर 9 तारखेला 100% ही घोषणा ठीक आहे. आज काही कामाची नाही. आज आपल्याला ह्याच्यामध्ये हाच विचार करायचा आहे की बाबा हे निवडणुकीमध्ये जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बी जरा काही गोष्टीचं ध्यान द्यायची गरज आहे.
हे आता लक्षात घ्या, मतदान कसं करायचे आहे. उगा आता सगळेजण चर्चा केलो, लय फाउंडेट झालो आणि तिथं बटनच लक्षात आली कपाट कुठं आहे. उगून नोटावर चुकून पडलं, दुसरीकडे पडलं, असली गडबड करू नका. हा पाडवे झाले तो का. 2 मतदान करायचे आहे. जिल्हा परिषदेचं एक मतदान आहे ते पांढऱ्यावर आहे, चिन्ह जे आहे ते सगळे पांढऱ्यावर आहे आणि पंचायत समितीचं गुलाबीवर आहे. आणि हे सगळे एकाच शिरवून येणार आहे कारण उमेदवार कमी आहे, स्पर्धा लई कमी झाली आपल्या इथं. मग त्याच्यामध्ये आपल्याला जे जिल्हा परिषदेचं जे मतदान करायचं आहे, ज्यासाठी मी उमेदवार आहे, त्याच्यामध्ये कपाट चिन्ह हे 6 नंबरला आहे. 6 नंबरला आपल्या घरोघरी ज्या पॉम्पलेट आले तर त्याच्यामध्ये मशीनचं चिन्ह आहे आणि त्याच्यामध्ये 6 नंबरच्या पुढे नाव आणि कपाट आहे. त्या कपाटात पुढे पहिलं बटन आधी कपाटात दाबायचे, एवढं ध्यानात ठेवा. का होतं की आधी दुसरं बटन दाबलं पुन्हा कपाट शोधत बसलो का सापडत नाही, मग उद्योग मतदान होत नाही. आधी कपाटाला मतदान करायचं आणि मग पुन्हा दुसरं मतदान दुसरं कुणाला करायचं तुमच्या मनावर. आमचं कुणालाच बंधन नाही बाबांनो. आपल्याला जे योग्य वाटतंय त्या माणसाला मतदान करा. कुणाला करायचं मी काहीच तुम्हाला सांगणार. एक मतदान पहिल्यांदा आधी कपाटाला करायचं, 6 नंबरचं बटन दाबून आणि पुढचं मतदान तुमच्या मनावर. तुम्हाला जे योग्य वाटते ते निर्णय तुम्ही करा तुमच्या मनावर, आम्हाला काहीच म्हणायचं नाही त्याच्यात. शेवढा मात्र तुम्ही विचार करायचा आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मतदानाला आपण जाताना पोल चिठ्ठ्या येऊ लागल्या. आता आपल्या मतदानात जरा इकडं तिकडं लय घोळ झाल्या त्या याद्यामध्ये, याद्या सापडताना. त्यामुळे जरा ते आपण पोल चिठ्ठ्याचं चिठ्ठी हातात घेऊन गेलो तर लवकर मतदान होत आहे तिथं. आणि तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, सकाळी लवकर उठा, आधी मतदान करा आणि दुसऱ्या एखाद्या गावातून अजून 10 जणांकडे विनंती करा, तिथले 4 मत आपल्या हातात मिळतील. आता मी तुम्हाला अजून दुसरं एक सांगणार आहोत. उद्यापासून मी निटूर मध्येच थांबणार. कसं करू सांगा, बाहेरच्या गावाकडे जाऊ का निटूर मध्ये थांबू. निवडणूक तुम्ही हातात घेतला म्हणून मला हात वर करून सांगा एकदा, घेतलंय का निटूरकरांनी निवडणूक हातात. आता तुमचा विश्वास आहे म्हणल्यानंतर उद्यापासून मी निटूर मध्ये थांबत नाही. मी माझ्या ह्या सगळ्या भावांसोबत त्यांच्या गावामध्ये जातो. मतदान होईपर्यंत निटूर मध्ये येत नाही बघा. एवढा पक्का संकल्प तुम्ही सगळ्यांनी आज करायचा आहे. आणि दुसरं 2-3 दिवस आता हे लोक आले त्याचं का करायचे, आता हे विचार करू एकदा सगळेजण मिळून ठरवूया. हे जे बाहेरून आता गड्ड्या घेऊन आल्या त्यांचं का करायचे आहे. संतोष बोलायला खाऊ द्या बाबा, खावा मात्र मी तर कशाला तुम्हाला थांबू. होय, पण मी म्हणल्यासारखं आपल्या मनामधला विचार ढकलून देऊ नका. आणि दुसरं सगळ्याला अजून विनंती आहे, ते अजून गंमत करतात, ते लय काय बी करतात बरं का. मी का म्हणलो तुम्हाला, लय शातीर आहेत ते. काय करतील, रात्रीच्याला काही तर देतील आणि तुमच्या हाताला शाही मारतील, म्हणजे उद्या मतदानाला जाऊन तुम्ही खेळ करतात. हो, हे लय गणित तुम्हाला का सांगावं. काय बी करू शकतात. अरे तेव्हा शुद्धीवर हात दिले आपण, शाही मारताना आपण शुद्धीवर राहते म्हणून ती बी खेळ करतात. आणि दुसऱ्या दिवशी बी एवढं देतात की त्यानं मतदानाला जाता जाता कुठं तर पेंगून पडावं. एवढं बी घेऊ नका बाबा, घ्या जरा हळू कमी घ्या. आपली बुद्धी जागृत राहिली पाहिजे, एवढं तुम्ही सगळ्यांनी जागरूक राहा. आपली बुद्धी जागरूक ठेवा आणि आपल्याला का करायचं एवढं मनामध्ये पक्क ठेवा. आणि तिथं जाऊन सगळ्यांनी मिळून ताकदीनं, माझं म्हणणं आहे, ह्या निटूरच्या मशीन उघडल्यावर का सगळ्याच्या मनात धडकी बसली पाहिजे, एवढं भरभरून प्रेम करा. एकदा ताकद दाखवायची हेळ आहे बघा. त्यांना वाटलं पाहिजे की काय निटूरनं एकी दाखविल्या, इतिहासात दाखवले. आमच्या निटूरच्या इतिहासात किंवा ह्या कुठल्या सर्कलमध्ये जमलं नसेल एवढं सगळ्यांना ताकदीनं त्या मशीन मध्ये आपण, हे जेवढं प्रेम आहे का त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम त्या मशीन मधून जावं बघा. एवढं मात्र काम सगळ्यांना जागरूकतेने करा. मी तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, एवढंच ह्या साधना त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो. इमानदारीनं तुमची सेवा करेल, इमानदारीनं तुमच्या कुठल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगलेलं आहोत की फक्त 2 दिवस जागरूक राहून आपण
ह्या येणाऱ्यांचं काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, मी काही सांगणार त्यांच्याबद्दल. घ्यायचं घ्या, नाही घ्यायचं या, काही बी करा, पण आपल्या मनातला विचार मात्र ढळू देऊ नका. एवढा विचार मनात पक्का करा. झाला का विचार आता पक्का आपला? साधनाथ महाराज की विचार पक्का, कपाटावर शिक्का. हा झाले की अजून बोलायचं माझ्या मनातलं झालंय सगळं. त्यामुळे सगळेजण आपण हा विचार आपल्या मनामध्ये ठेवूया. आणि मला असं वाटतं की आपण ह्या सभा संपलेली नाहीये अजून. आपण सगळ्यांनी म्हणजे हे सगळे विचार गोष्टी आपण आपली लई वेळ चालल्या सभा, त्यामुळे आज धुमाळ साहेबांना मी विनंती करतो की बाबा निटूरकरण आता जास्त पिढण्यात काही अर्थ नाही. पण लई वेळ छान आपण भाषण ऐकून आलो सगळ्या लोकांचे. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण ही सभा या ठिकाणी आपण थांबूया. अधिक काळ आपण बोलणं करण्याचे विषय आपण ह्या ठिकाणी न ठेवता, नाही आता सगळ्यांचे लई भाषण उलाले, आता जास्त भाषण नका. हा त्यामुळे साहेबांची जरा मी या ठिकाणी माफी मागतो. खूप भाषण या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे आपण सगळेजण विजयाची गुलाल ज्यावेळेस आपण येईल त्यावेळेस आपण साहेबांचं भाषण या ठिकाणी आपण सगळे मिळून ठेवूया. आणि आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी एक मनामध्ये चांगला संकल्प करून आपण या ठिकाणी जावं, एवढं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे.